बाबांचं मी लहानपणापासनं एक कलाकार म्हणून आणि एक गृहस्थाश्रमी व्यक्ती म्हणून त्यांचं जीवन मी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला अधिक मोकळेपणाने सांगू शकतो. एक छोटंसं उदाहरण देतो. आम्ही मुंबईत एका अतिशय लहान जागेत राहत होतो की जवळपास 300 स्क्वेअर फीटची जागा. आम्ही 4 भाऊ, आई आणि वडील असे आम्ही 6 जण त्या खोलीत राहत होतो की फक्त एक किचन, एक छोटीशी मधला आपण त्याला हॉल वजा अशी खोली म्हणू की तो हॉलही नाही आणि धड ती बेडरूमही नाही, आणि एक छोटीशी बाल्कनी की जिकडे मुलं सगळे आम्ही बसून अभ्यास करत असू. 40 वर्ष मी बघितलंय की पहाटे 4:30 वाजता न चुकता हे सकाळी तंबोरा घेऊन रियाजाला बसायचे. कसलाही आवाज, ती जागा अशी होती की आपण त्याला चाळ म्हणली तरी हरकत नाही, पण जरा चाळ आणि फ्लॅट ह्याच्यामधलं ते असं इमारत होती ती. सकाळी अनेक आवाज, अनेक कटकटी, सगळं काही चालू असायचं, पण ह्यांच्या रियाजात कधी खंड पडला नाही. आईचं किचनमध्ये काम चालू असून दे, आमचं उठून आमचं काम चालू असून दे, अखंड रियाज. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट मला वाटतं की ज्याच्यामुळे आज असं मला वाटतं की त्यांना हे स्थान प्राप्त झालंय. एखादी गोष्ट सतत करण्याचा काय त्याची आपल्याला त्याचा फायदा काय असतो, म्हणून मुलाखतीत मी पहिला प्रश्न यांना विचारू इच्छितो की बाबा, रियाजाचं महत्त्व काय आणि रियाज कसा करावा हे जर का तुम्ही सांगितलं तर आम्हाला अधिक जरा बरं वाटेल. रसिक बंधू भगिनीनो, आता हा जो प्रश्न मला शशीने विचारलाय, रियाज कसा करावा आणि रियाजाचं महत्त्व काय, या दोन्ही गोष्टी एकत्रच आहेत. हा अत्यंत गहन प्रश्न आहे. कलेमध्ये एखाद्या गोष्टीचा रियाज करणं म्हणजे काय करणं. पुष्कळ ठिकाणी असा अनुभव येतो की इवन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा वारंवार सांगावं लागतं, अरे रियाज तुम्ही बरोबर करत नाही. म्हणजे काय करत नाही, प्रत्येक गोष्टीला का, केव्हा, कसा हे प्रश्न विचारले जातात ना, तसं विद्यार्थी असे त्यांना सांगायला लागतं की बुवा रियाज कसा करावा. रियाज करताना तुमचं जे रियाजाची पद्धत आहे, आवाज लावण्याची पद्धत आहे, प्रेझेंट करण्याची पद्धत आहे. एक तर पहिली गोष्ट, तुम्ही कलाकारांनी, म्हणजे मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही नेहमी हसत राहा. सांगा तुम्ही मला की एखादा कलाकार तुमच्या पुढे बसले असली, मान टाकून बसला आहे, तर तुम्ही मान टाकणारच, काय कुठला आणलाय कलाकार पकडून असं म्हणणार. तर हे जे त्याचे रिपरकशन्स आहेत, किंवा कलाकार, आता सगळ्याच गोष्टी काही कलाकाराजवळ असो, कलाकार दिसायला चांगला पाहिजे हे काही आपल्या हातात नाही आहे, ही परमेश्वरी देणगी आहे. राहतो कसा तो, जगमग कपडे घालून येतो की नाही, दिसतो कसा. कारण पुष्कळ वेळेला काय होतं, आपण मैफलीमध्ये, संगीत मैफलीमध्ये जेव्हा आपण रसिक लोकांचे त्याच्याबद्दलचे विचार ऐकतो, अरे काय कलाकार होता कालचा, काय कपडे घालून आला होता, काय जब्बा होता तिच्या अंगामध्ये, हे गाणं होतं का कला होती. नाही, पण त्यांना ह्या गोष्टींनी भारावून टाकलेलं असतं. आणि अशी आजही परिस्थिती आहे की जो कलाकार उत्तम दिसतो, जो उत्तम कपडे घालून येतो, दिसण्यामध्ये चांगला आहे, तर त्याचा रसिकांच्या मनावरती परिणाम होतो. हे मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो की तुम्ही रसिका जेव्हा बसता, तुम्ही तुमचं स्वतःचं जे अस्तित्व आहे, जे व्यक्तिमत्व आहे, हे लोकांना मनात रुचलं पाहिजे. आणि त्याच्याकरता जे काही गोष्टी कराव्या लागतात ते तुम्ही स्वतः अनुभवाने शिकल्या पाहिजेत. ते काय केलं पाहिजे. जेव्हा चांगले चांगले कलाकार गातात किंवा वाजवतात, ते कसे दिसतात, ते कसे वागतात, कसे बोलतात, ह्या सर्व गोष्टीचं ज्याला आपण म्हणतो की पुष्कळ गोष्टी आपण ऑब्झर्वेशनने शिकतो. आणि हे ऑब्झर्वेशन, निरीक्षण ज्याला म्हणतो आपण, की ते इतकं मायन्यूट, म्हणजे अगदी बारीक गोष्टींनी सुद्धा तुम्हाला कलाकाराकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन पाहिजे की हा कलाकार बोलताना कसा बोलतो, बसताना कसा बसतो, लोकांशी वागताना कसा वागतो,
तुमच्याशी बोलताना कसा बोलतो, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये गणल्या येतात. आणि या दृष्टिकोनातून आता आपला मुद्दा होतो की रियाज कसा करता तुम्ही, तुमची रियाजाची पद्धत. खरं तर सांगायचं तर हे प्रश्न मी माझ्या गुरुजनांना आणि चांगल्या चांगल्या कलाकार लोकांना अनेक वेळा विचारलेले आहेत की बुवा तुम्ही रियाज कसे करता ते आम्हाला समजून द्या. चांगल्या चांगल्या कलाकारांना, जे आज हिंदुस्थानभर कलाकार नाव केलेले आहे, अशा लोकांना सुद्धा विचारलं मी की तुमचा रियाज कसा करता तुम्ही, तो आम्हाला जरा समजावून सांगा. म्हणूनच तुम्हाला हा प्रश्न विचारलाय. तर सगळ्या नावाजलेल्या कलाकारांना विचारतोय म्हणून तुम्ही सांगा की तुम्ही रियाज कसा केलाय. तर हा प्रश्न इतका नाजूक आहे. आपले इस्टेट लोकांना भाग जर कोणी मागितला की तुमच्यातलं एवढं आम्हाला द्या, तर सहसा मनुष्य तयार होत नाही. तसं लोक पूर्वी समजत असं आज समजत नाही आहेत. कारण किती जरी तुम्ही समजावून सांगितलं ते तिथे पोचतच नाहीत. त्यांना किती सांगा तुम्ही रियाज असा करा, तर ते पोचू शकत नाहीत, ते होत नाही त्यांच्या हातातून. आणि कलेमध्ये तर फारच मुश्किल आहे ते. एक तर पहिली गोष्ट, कला ही आवडीची पाहिजे. चित्रकला म्हणा, गायन कला म्हणा, वादन कला म्हणा, ह्या सगळ्या कला अशा आहेत की त्याच्यात तुम्ही झोकून दिलं पाहिजे. तुम्हाला पाठीमागचा पुढचा विचार करण्याची गरज नाही आहे. ह्याच्यापासून मला काय मिळणार आहे, कारण मला ह्याच्यापासून काही फायदा आहे का नाही, माझं स्वतःचं जीवन मी यशस्वी करू शकतो का नाही, हा विचार करण्याच्या पूर्वी तुम्ही त्या कलेकरता एकदा तुम्ही आपलं आयुष्य जर वेचायचं ठरवलं, तर कला आणि तुम्ही ह्या दोन गोष्टी इतक्या एक झाल्या पाहिजेत की कला तुमच्यापासून निराळी, तुम्ही कलेपासून निराळे नाही, असं ऐकणारा रसिकांना वाटलं पाहिजे. फार मुश्किल गोष्ट आहे ही. संगीतामध्ये तर फारच मुश्किल गोष्ट. जेव्हा 10 तास तुम्ही रियाज करता तेव्हा कुठंतरी एखाद्या सर्कलचा प्रोग्राम 1 वर्षातून एकदा मिळतो. म्हणजे त्यांनी आपला संसार कसा करायचा सांगा मला. एक प्रोग्राम, सर्कलला वाटतं की आम्ही तुमचा प्रोग्राम केला, हो एकदा एक प्रोग्राम करून माझा संबंध वर्षाचा खर्च का तुम्ही देणार आहात. जे काय तुम्हाला शक्य आहे सर्कलच्या तर्फे देणं तेवढाच. पण असं सातत्याने कलाकारांना धीर देणं किंवा एक कलाकार आपले संगीताची घेऊनच हा प्रोफेशन करूनच तो जगणार आहे, तर त्या कलाकाराची जबाबदारी, इतर जबाबदारी नाही, थोडीशी रसिकांनी उचलली पाहिजे असं माझं मत आहे. आणि पूर्वीपासून बघतोय मी, पूर्वी राजाश्रय होता, आज राजाश्रय नाही, आज आपला आश्रय आहे सगळ्यांना. तर त्यामुळे रसिकांना हे नेहमी सांगावंच लागतं की बा तुम्ही कलाकारांना जर जगवलं तर कलाकार राहतील. ते माफ करा बाबा, हां, आपण रियाजाविषयी बोलतोय. हो मला माहिती आहे, पण हे सर्व गोष्टी सांगितल्याशिवाय तुम्हाला नाही, त्याच्यासाठी दुसरा प्रश्न मी तुमच्यासाठी राखून ठेवलेला आहे. हां, तेव्हा आपण फक्त रियाजाबद्दल बोलू आणि तुम्ही मला रियाजाचं सांगा. प्रत्येक मोठ्या कलाकाराप्रमाणे आज तेही रंगमंचावरती माझे बाबा म्हणून बोलत नाहीत, कलाकार म्हणून बोलतायत. प्रश्न डावलावा कसा हेही मोठ्या कलाकाराला कळतं आणि तो मी तुम्हाला डावलून देणार नाही हेही सांगतोय. तर रियाजाचं महत्त्व काय आणि रियाज कसा करायचा हे मी तुम्हाला, जसं लोकसभेत सध्या जसा गदारोळ चाललाय तसे प्रश्न विचारत नाहीये, पण मी सरळ नीटपणे विचारतो की बाबा मला रियाजाचं महत्त्व सांगा आणि रियाज कसा करायचा. तेव्हा ह्या दोनच गोष्टीबद्दल बोलायचं, बाकीचे प्रश्न आपण घेणारच आहोत. ठीक आहे, मान्य आहे शशी. आता रियाज कसा करायचा आणि कसा झाला पाहिजे. भगिनी वर्गाला थोडंसं मी ह्याच्यामध्ये बघा, प्रत्येक स्त्रीला आपला संसार हा अगदी क्लीन दिसला पाहिजे म्हणून घरातलं भांडं ते इतकं स्वच्छ करून ठेवतात की आलेला मनुष्य एकदम असा चकित झाला पाहिजे की काय बुवा संसार अगदी फारच चांगले करतात ना. म्हणजे ते जितकं तुम्ही भांडी चांगली घासाल, स्वच्छ कराल, तेवढा तुमचा संसार स्वच्छ होईल तो. तसं ते रियाज म्हणजे आता आज मी अर्धा तास केला आहे म्हणून माझा रियाज झाला आहे म्हणून समाधान मानणारे जे कलाकार आहेत ते कधीच समाधान मिळवू शकणार नाहीत. कारण रियाजाची सुद्धा एक नशा असते. सूर लावण्यापासून राग गाण्यापासून सुद्धा ह्या सर्व गोष्टी शिकायच्या असतात. आणि त्या काय शिकायच्या आणि काय आहे त्याच्यामधला रियाजाचा भाग कुठला आहे जरा मी हे
सा लावलाय ना, हा सा हा अस्थिर असता कामा नये. त्याची बैठक अशी पाहिजे की तो हलता कामा नये. सा म्हणजे हे तर एक म्हातारपण झालंच. म्हणजे आता मी हे म्हाताराच आहे, पण आपल्या तरुणपणामध्ये जी त्याचा विचार करायचा की माझा सा असा भक्कम पाहिजे, तो हालत नाही आहे. आणि शास्त्रीय संगीतातली ही मोठी गोष्ट आहे की तुमचा सूर हलला नाही पाहिजे, प्रत्येक सूर असा ठाम लागला पाहिजे. हे महत्त्व. आता तो ठाम कसा लावायचा, कुठपर्यंत लावायचा, हे कलाकारांनी आपल्या रियाजाने स्वतःच जाणून घ्यायचं. गुरु दाखवतात, पण गुरु दाखवल्यानंतर तुमचं काय काम आहे? मग तुम्ही सुद्धा तेवढंच त्याला महत्त्व देऊन त्याच्यावरती एक वेळेला केला दान. एक गुरुने सारे पा रे ग रे पा रे मा पद म ग रे जा म बनी जा रे रे जाने जा रे रे जाने जाने ध प ध म बनी जा रे म प ध म प ध म प म ग रे ग रे जा रे जाने जा. मग गुरुजी काय म्हणतात, जरा रियाज कर. हे मी तुला पलटा लिहून देते. पाणी जा रे मा बा मा पाणी जा रे नी धा बा धा बा मा बा मा रे गा गा रे. हा रियाज कर. आता हा रियाज कर म्हणजे पाणी जा रे मा बा. हे अनेक वेळेला, लाख वेळेला तुमच्या गळ्यातून ही गोष्ट गेली पाहिजे, गायली गेली पाहिजे. तर त्याच्यावरती एक प्रकारचं तेज येईल आणि मग ते लोकांना आवडायला लागले. तर रियाज हा अथक रियाज झाला पाहिजे. आपण एक तास, काय पुष्कळ वेळेला असं मी सुद्धा अनुभवतो की विद्यार्थी अर्धा तास तंबोरा काढतात, खाजवतात आणि ठेवून देतात, बस झाला रियाज. आज असा रियाज नाही. रियाजाची एक तुमच्या नशा चढली पाहिजे तुम्हाला. पाणी जा रे मा बा पाणी जा रे मा बा झारे मा बा धा बा मा बा मा गा रे गा गा रे जा रे ने जाने जा गरे जाने जा रे 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 गरे जाने जाने धा बा मा पाणी जा रे मा बा मा पाणी जा रे रे नी धा बा धा मा बा मा गा रे गा गा रे जा रे जाने जा. सांझ की बेर सांझ की दा दिन दिन दा दिन दिन दा. सांझ की बेर सुमेरा हर नाम 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 जो जी सब को करत भगवान सांझ की बेर सुमेरा हर नाम सांझ के बेर. सांझ सांझ की बेर सुमेरा हर नाम सांझ के. पाणी जरा सारे बाबा धा पाणी जा रे जानी धा बाबा धा बाबा म गा रे गा गा रे सारे नि सा नि सा. सांझ की बेर. त्या वेळेत मी ती ताण घेतली, पण ही आत्ता माझी असं धरून झाला की चुकून ती बरोबर आली. हे चुकून बरोबर येणे चांगलं नाही. ज्याला हमखास म्हणतात ते हमखासपणा त्याच्यामध्ये येत नाही. की तुम्ही अनेक वेळेला जेव्हा गाल तेव्हा त्याच्यामध्ये तो हमखासपणा येतो आणि तो रियाज, त्याला रियाज म्हणतात. रियाजाला कंटाळा करू नका. पुष्कळ लोकांना, मग विद्यार्थ्यांना असं वाटतं काय बुवा तेच सांगतात पुन्हा पुन्हा, किती दिवस ते करायचं. हे ज्यांनी केलं ना त्याला कला येणार नाही, कला त्याच्याजवळ जाणारही नाही. हे निश्चित नमूद ठेवा की संगीतातले कुणी जर याच्यातले विद्यार्थी बसले असतील किंवा संगीत करणारे लोक, लहान छोटे कलाकार असतील, त्यांनी हे लक्षात ठेवा की कलेमध्ये आळस चालत नाही. तुम्ही एखाद्या वेळेला जेवण नाही घेतलं तरी चालेल, पण तो रियाजाला तुम्ही कधी चुकवू नका. तो रियाज झालाच पाहिजे, तेवढा झालाच पाहिजे, तेवढा वेळ कर. ही ताण मी 1 तासही म्हणू शकेन, 2 तासही, 3 तास, 4 तास वाटेल तेवढा वेळ म्हणू शकेन.
त्या तानेमधून सुद्धा तुम्हाला एक प्रकारचा आनंद मिळतो. हा जेव्हा मिळेल तेव्हा तो रियाज झाला असं समजायचं. तो रियाज खरा रियाज. कुठलीही गोष्ट ही जितकी घासून पुसून तुम्ही स्वच्छ कराल ना तेवढी ती तुम्हाला आनंद देईल. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, म्हणजे जगमान्य गोष्ट आहे. प्रत्येक रियाज- कलाकाराकडनं एखादी माहिती काढताना असं कचासारखं पोटात शिरून काढावी लागते. आधी त्यांनी रसिक आणि यांच्या भोवती गुंडाळून ते मला वाटाण्याची अक्षता लावण्याचा प्रयत्न करत होते, पण मी त्यांना रियाजाचं महत्त्व संगीत असो, क्रीडा क्षेत्र असो, तुमचा व्यावहारिक जीवनात पण असो, रियाज हा आवश्यक आहे. कुठचंही क्षेत्र असो. आणि आत्ता त्यांनी जसं सांगितलं की प्रत्येक घरात त्या स्त्रीला असं वाटतं की मला भांडं स्वच्छ पुसून ठेवायचं. येणारा जो अतिथी आहे तो वेगवेगळा असू शकतो, पण माझं भांडं लखलखीत आहे, स्वच्छ आहे, त्याच्यावरती पुटं चढलेलं नाही. ती जळमटं चढू नये ह्याची दक्षता घेण्यासाठी रियाजाची आवश्यकता आहे. हा त्याच्यातला अर्थ आहे असा मी समजतो. बरोबर. आणि आपणही त्याला ॲग्री व्हाल. आत्ता त्यांनी जी बंदिश म्हणली श्रीरागामधली, सांझ की बेर सुमिर हर नाम जो ही सबको करत भव पार, या बंदिशीची तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगतो, कारण माझा पुढचा प्रश्न या बंदिशीला अनुसरून आहे. ही बंदिश ते अमेरिकेला जेव्हा त्यांच्या कार्यक्रमाच्या म्हणजे दौऱ्यावर गेले होते, असंख्य कार्यक्रम करून झाल्यानंतर शेवटी त्यांनी जरासं अमेरिका शहर बघावं, आजूबाजूला बघण्यासारखं काय आहे. तर तिकडे त्यांचा एक शिष्य आहे, तो म्हणला की बुवा मी तुम्हाला नायगरा फॉल दाखवायला घेऊन जातो. प्रत्येक माणूस आयुष्यात जर का त्याला शक्य असेल तर त्यांनी हा निसर्गाचा चमत्कार बघितलाच पाहिजे. आणि सगळेजण नायगरा फॉल बघायला गेले. प्रत्येकजण नायगरा फॉल, अरे किती उंच आहे, धबधब्यातनं पाणी कसं, तो धबधबा पडतोय कसा, त्याचे तुषार आपल्या अंगावर पडतायत कसे, प्रत्येक माणूस त्याचं कौतुक करत असताना ह्या व्यक्तीच्या मनात त्या निसर्ग, त्या विधात्याचं रूप त्यांच्या डोळ्यासमोर आलं की अरे काय चमत्कार आहे, माणसाला हे कधीतरी शक्य आहे का. आणि वेळही संध्याकाळचीच होती, सूर्य मावळतीला आलेला. त्यावेळेला एका सृजनशील कलाकाराप्रमाणे त्यांच्या मनात हे शब्द सहज तरंगत गेले. सांझ की बेर सुमिर हर नाम जो ही सबको करत भव पार. त्याची अंतरा असं आहे, काहे धरे बिरथ. एक फक्त मी त्यांना अंतरात 2 मिनिटं म्हणायला सांगतो की तो अंतरा सुद्धा तुम्ही ऐका. काहे धरे बिरथ अभिमान. एका माणसाला त्यांनी स्वतःला सांगितलेलं, त्यांचं स्वतःचं मनोगत आहे. आणि त्या बंदिशीला अनुसरून मी नंतरचा प्रश्न विचारणार आहे, तर जरा ती अंतरा पण तुम्ही 1-2 मिनिटं ऐकवा. सांझ की बेर सुमिर हर नाम, सांझ की बेर सुमिर हर नाम, सांझ की बेर सुमिर हर नाम, सांझ की बेर सुमिर हर अभिमान का ये दरे, बिरत अभिमान का ये दरे, बिरत अभिमान समझ मन सोचनी को विचार. सांझ की बेर सुमिर हर नाम, सांझ की बेर, सांझ की बेर, सांझ की बेर. काहे धरे बिरथ अभिमान सोच मन को निको, समज मन सोच निको विचार. समज मन को सोच समझ निको मन विचार. सोच निको विचार. निको विचार म्हणजे चांगले चांगले विचार. सायंकाळी विचार करा की एका सृजनशील व्यक्तित्वाला त्या नायगराच्या धबधब्यातून केवळ निसर्गाचं सौंदर्य नाही, निसर्गाची चमत्कृती नाही, पण त्या परमेश्वराची स्तुती करण्याचं सुद्धा त्या लाभलं की अरे तुझ्याशिवाय सगळं व्यर्थ आहे, का हा व्यर्थ अभिमान माझ्याजवळ ठेवायचा. आता ह्या नवनिर्मितीला अनुसरून मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो की भारतीय संगीताची परंपरा इतकी मोठी मानली जाते की केवळ त्या पारंपरिक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी एक जन्म अपूर्ण मानला जातो. एका जन्मात हे शक्य नाही असं म्हणतात. अशा वेळेला त्या पारंपरिक चीजांचा अभ्यास करता करता नवनिर्मितीची आपल्याला गरज आहे का, आणि आज जी नवनिर्मिती होतीये त्याच्याबद्दल आपल्याला काय सांगायचं. शशी, आपण नदीला जास्ती महत्त्व देतो. वाहतं पाणी असतं ते.
पाणी जर असं जमून राहिलं तर आपण त्याला डबकं म्हणतो आणि डबक्याचं पाणी कधी चांगलं नसतं, आरोग्याला घातक असतं आणि ते तेवढंच म्हणजे पाणी म्हणूनच राहतं ते, बाकी त्याचं काही आयुष्यात उपयोग होत नाही. तशी कला ही सुद्धा अशी वाहती राहिली पाहिजे, फ्लो राहिला पाहिजे त्याचा. आज जी गोष्ट आहे ही उद्या नाही राहिली तरी ती एक होऊन गेली हे लोकांना समजलं पाहिजे की हा एक असा उत्तम संध्याकाळचा राग आहे, इव्हिनिंग मेलडी आहे आणि हे पुढे पुढे गेलं पाहिजे. तिथेच ते साचून राहिलं नाही पाहिजे की बुवा आम्ही आज आम्हाला परंपरा आहे या गोष्टीची, आम्ही परंपरेमध्ये शिकलो आहोत. तर परंपरा काय आमची हे समजण्याकरता आम्हाला परंपरेतून काय मिळालं. आज सगळे लोक म्हणतात की आम्ही पारंपरिक गायक आहोत, आमची परंपरा आहे. काय आहे परंपरा सांगा म्हणलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. फार थोडे लोक तुम्हाला असे सांगतील की ते परंपरा आमची काय आहे. हे परंपरा असण्याचा फार महत्त्वाचा भाग आहे की आम्ही जसं आमचे वाडवडील आम्ही सांगतो का नाही, आमचे वडील असे होते, आजोबा असे होते, हे असे होते, हे सांगण्यामध्ये आम्हाला एक आमच्या फॅमिलीचा बॅकग्राऊंड आम्ही सांगत असतो. तसं संगीतामध्ये सुद्धा की बुवा असे मोठमोठे कलाकार होऊन गेले की ज्यांनी संगीतामध्ये पुष्कळ गोष्टी करून ठेवलेल्या आहेत ज्या आज आम्ही करू शकत नाही. असं होऊ नये, तर त्यांनी केलेल्या गोष्टीमध्ये तुम्ही भर घातली तर काही हरकत नाही. म्हणून नवीन नवीन गोष्टी तुम्हाला सुचलात तर तुम्ही कमीत कमी करून ठेवा. त्याचा उपयोग होतोय की नाही हे नंतर ठरवता येईल, पण करून तरी ठेवा. तर नवीन नवीन गोष्टी ह्या झाल्याच पाहिजेत, कलेमध्ये तर झाल्याच पाहिजेत आणि ते होणं आवश्यक आहे. कलेच्या दृष्टिकोनातून फार आवश्यक आहे. या नवनिर्मितीच्या संदर्भात तुम्ही संबंध संगीत क्षेत्रात तुमच्या गुरूंचं एक नवनिर्मिती आहे स्वानंदी. या रागाच्या निर्मितीविषयी काही सांगू शकाल का? हा पुष्कळ सांगण्यासारखं आहे, कारण हा माझे जे गुरुजी जगन्नाथबा पुरोहित त्यांची ही रचना आहे. रागरचना आहे त्यांची आहे आणि बंदिश रचना पण त्यांचीच आहे. आणि त्याच्यामध्ये मी जेव्हा हा राग त्यांनी मला शिकवायला घेतला तेव्हा मुळामध्ये हा राग मला त्यांनी शिकवल्यानंतर काही माझ्या डोक्यात लागलीच शिरला नाही तो. तेव्हा मी असा उपाय काढला त्याच्यावरती की बुवा मला हा राग समजला नाही आहे नीट, ह्याची तुमची कल्पना काय ह्या रागा पाठवण्याची. तेव्हा त्यांनी मला असा उलटपुलट केला की मला आत्तापर्यंत कुणी असा प्रश्न विचारलाच नाही. मी विचारतोय, माझ्याकरता विचारतोय. मला समजलं पाहिजे की ह्याचा कसा कसा रस्ता आहे, मार्ग आहे कसा कसा, आणि तुम्ही काय त्याच्यामध्ये तुमची कल्पना ठेवली आहे. तेव्हा त्यांनी मला एका ह्याच्यात सांगितलं की अरे व्यास, ह्यामध्ये 3 रागांचं मिश्रण आहे हे. त्यांनी जेव्हा तो हा राग गायला तेव्हा ना त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांना असं वाटलं की हे कृती फार छान आहे, ही जर लोकांनी गायली, मी लोकांना शिकवली माझ्या विद्यार्थ्यांना तर आनंद होईल. त्याचं नाव स्वानंदी त्यांनी ठेवलं. तर त्या रागाची रचना इतकी छान आहे, इतका ट्विस्टफुल राग आहे, तुम्ही कुठून कसाही फिरवू शकता तो. जसं जोगकंस हा राग आपल्या लोकांना सुद्धा, ज्यांनी गाणं ऐकत नाही त्यांना सुद्धा नाव ऐकून माहिती की जोगकंस हे काहीतरी एक राग आहे. तोही त्यांचाच राग आहे. जगन्नाथबा पुरोहित त्यांचा मोठमोठे गायक, मोठमोठे वादनकार तो राग वाजवतात, नाव सांगत नाहीत फक्त. ही संगीतातली एक गोष्ट अशी आहे की पुष्कळ लोकांना ह्याचा रचनाकार कोण आहे माहिती नाही. आता आम्ही कुठे सदारंग आधार बघायला गेलो नाही, पण पुष्कळ लोक असे करतात की सदारंगाचं नाव टाकून द्यायचं म्हणजे लोकांना संशय नको, अरे जुनी चीज दिसते, आधारंग सदारंग आहे. पण तसं नसतं. पुष्कळ वेळेला लोक आपलं मदा पद पा मा पद पद रे सा ने धा पाने जागा म पगरे सा ने धा पाने निजा गा म प गा म ग इथे बिया गाला गम प गम गम पनी पाधा गम प गम ग. हा बिहागाचा भाग आला.
गमधनी नीदा पद प म हा भटियारचा भाग आला. रे नीदा पद प म प ग प ग रे सा निद निद सा सा ग म प ग म प ग रे सा निद निद ही रामानत नाही तुम बिना मोरे मना को ही झाली स्थायी. मानत नाही तुम्हा बिना मोरे मन को भावना ही रामानत नाही. बाबा हा. ह्या स्वानंदी रागाचं मी एवढ्यासाठी सांगितलं की तुम्ही जगन्नाथ बुवांकडे आधी 3 गुरूंकडनं तालीम घेतल्यानंतर तुम्ही जगन्नाथ बुवांकडे शिकायला गेलात. सर्वप्रथम आपल्या लहानपणी तुम्ही पंडित गोविंदराव भातांब्रेकर जे किराणा घराण्याचे गायक होते त्यांच्याकडे तुम्ही पहिल्यांदा शिकलात. मुंबईला आल्यानंतर तुम्ही पंडित राजाराम बुवा पराडकर आणि पंडित मिराशी बुवा या ग्वाल्हेर घराण्याच्या दोन दिग्गज कलाकारांकडनं तालीम घेतलीत आणि नंतर तुम्ही जगन्नाथ बुवांच्याकडे शिकायला आलात, जी या रागाची निर्मिती केली. मला विचारण्याचा उद्देश असा होता की संगीत क्षेत्रात जिथे एका गुरुकडे शिकल्यानंतर दुसऱ्या गुरुकडे जाणं ही एक गंभीर गोष्ट समजली जाते. साधारणतः त्याच गोष्ट मानली जाते की एका घराण्याचं गाणं तुमच्या गळ्यावर चढल्यानंतर तुम्ही दुसऱ्या घराण्याकडे सहसा वळत नाही, दुसऱ्या गुरुकडे तुम्ही जात नाही. पण विचार करा, किराणा, ग्वाल्हेर आणि नंतर जगन्नाथबुवा पुरोहित हे आग्रा घराण्याचे ज्यांच्यावरती संस्कार झालेत असे गुरु. तर या 4 गुरूंकडे गाणं शिकण्याचं तुम्ही कसं काय हा तुमचा प्रवास झाला आणि याचं कारण काय, हा तिसरा प्रश्न तुम्हाला. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तुम्ही एकदा संगीत शिकायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या स्टेजेस होतात, पहिल्यांदा शिकता तुम्ही. ते शिकल्यानंतर ते पचवून तुम्हाला पुढे जितकं जितकं जाईल, तुम्ही जितके वर्ष घालाल त्याच्यामध्ये, तसं माझंही झालं की पहिल्यांदा 5-6 वर्ष किराण्यामध्ये मी शिकत होतो गोविंदराव भातांब्रेकरांकडे. तिथे शिकल्यानंतर मला असं की ह्याच्या पुढे मला जर काही प्रोग्रेस करायचा असेल, पुढे वाढायचं असेल, तर मला इथे राहून होणार नाही. कारण तिथे जेवढं होतं तेवढं मला मिळालं होतं. तर पुढे शिकायचं जर असेल तर मला कुठेतरी चांगल्या मोठ्या शहरात गेलं पाहिजे, चांगल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मला गाणं शिकलं पाहिजे. म्हणून मी मुंबईला आलो आणि मुंबईला आल्यानंतर सुद्धा मी 1 वर्षभर कुठेही शिकलो नाही. गात होतो मी, पण गाणं शिकण्यासारखं असं गुरुस्थान मला मिळालं नाही. ते पर्यायाने मला एका आमच्या स्नेहाने दाखवलं की इथे बघा, तुम्हाला जमलं तर म्हणजे तुम्हाला आवडलं तर तुम्ही शिकू शकता. म्हणून ते त्यांनी मला दाखवल्यानंतर मला तिथे गेल्यानंतर, कारण काय पुष्कळ वेळेला संगीतामध्ये मी थोडीशी टर्न घेतो आहे की विद्यार्थी जितका चांगला ना तितकं गुरुला त्याच्या फक्त चांगल्या गोष्टीचा फायदा घेता येतो. आपण नावं मोठमोठ्याचं आहे. आत्ताच मला पहिल्यांदा सांगितलं ह्यांनी ओळख करून देताना आपले शेवडे की यांच्याकडे जितेंद्र अभिषेकी शिकले, प्रभाकर खारेकर शिकला. आता हे सगळे लोक आवाजदार आहेत. म्हणजे संगीताला ज्या गोष्टीची अनुकूलता पाहिजे निसर्गाची, ती त्यांच्याजवळ होती. त्यांचा उपयोग झाल्यानंतर, विद्यार्थ्याचं नाव झाल्यानंतर गुरुला आनंद होतो, तसं मलाही झाला. कारण हे सगळे लोक माझ्याकडे शिकायला आले, शिकले
त्यांनी आपली कला पेश केली. पण मुळात असं आहे की ते स्वतःच्या तेजाने झळकले. स्वतः मी शिकवलं तेवढं त्याच्यावरती त्यांनी ते वाढवून त्यांनी आपला स्वतःचं एक त्याच्यामध्ये व्यक्तिमत्व घातलं त्यांनी आणि ते प्रसिद्धीस आले. तसं मलाही असं वाटायला लागलं की मला जर पुढे जायचं असेल, चांगलं शिकायचं असेल तर मला काय शिकायचं आहे हा प्रत्येक संगीतातल्या विद्यार्थ्यांनी विचारू. मला एक करायचं काय आहे पहिल्यांदा अगोदर गाणं शिकायचं. पुष्कळ येतात माझ्याकडे लोक, आम्हाला गाणं शिकायचं आहे. का शिकायचं आहे हा पहिला प्रश्न माझा त्यांच्याकडे असतो की तुम्हाला गाणं का शिकायचं आहे. नाही, मला आवड आहे, आवडीकरता गाणं शिकायचं, आवडीकरताच शिकायचं नाही. मग ठीक आहे, कलाकार वगैरे व्हायचं नाही आहे ना, किंवा तुमचा हा डेली ज्याला आपण उपजीविका म्हणतो ते उपजीविकेचं साधन नाही करायचं ना. नाही, मला आवडीचं शिकायचं. पण ते पुढे काय होतं, त्यांना ते असं वाटतं की जे गाण्याचा कधी संबंध आलेला नाही तो सुद्धा उपजीविकेच्या साधनाचा जर कुठे ना कुठेतरी माझा प्रोग्राम करावं, मी अमुक गातो असं म्हणत असतात ते. तर हे उपजीविकेचं साधन करण्याकरता ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व करण्याकरता फार मुश्किल आहेत. त्या प्रोसेसमध्ये मला असं वाटलं की मला आता पुढे शिकायचं म्हणजे काय करायचं आहे. एकतर पहिली गोष्ट किराणा घराण्यामध्ये मी आज स्पष्ट बोलतो थोडंसा, पुष्कळ जर तुमच्या रसिकामध्ये जर कुणी त्या घराण्यापैकी असतील तर त्यांनी माफ करावं मला. पण जे मला अनुभवाला मिळालं मी आज थोडंसं त्या मानाने थोडंसं ओपन बोलणारे जसं शशी सांगतो की तुमचा हा मार्ग कसा आहे तर मला ते सांगितलं पाहिजे की किराण्यामध्ये 8 वर्ष मी गाणं शिकलो पण मला गाणं बिलकुल आलं नाही. 2 तारा मारून जे गाणं आलं असं नाही, त्याच्या पाठीमागची काय पार्श्वभूमी काय, हा राग का यावेळेसच गायचा, हा यावेळेस का नाही गायचा, अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये. मी जे बंदिश शिकवलं आहे कधी मला पूर्ण ह्या घराण्यामध्ये पूर्ण बंदिश कधी शिकवली गेलेली नाही. लक्षात ठेवा की बुवा स्थायी शिकला आहे, अंतारा शिकला नाही. स्थायी अर्धवट एक लाईन, प्यारे ते गरं लागी, पुऱ्या गायचा ना प्यारे ते गरं लागी, सगळ्यांकडून तीच ऐकायला मिळते, दुसरी बंदिश नाही ऐकायला मिळत. आणि ह्याच्या पुढे एकही शब्द नाही, पुढे काय. तर हे जे अर्धवट ज्ञान असतं ना हे फार घातक असतं. तर म्हटलं हे सगळं मला पूर्ण मिळालं पाहिजे. मी विचारायचं की ह्याच्या पुढे काय आहे, मला काही अर्थ नाही, ते तेवढंच ते असं सांगण्यात आलं म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही आपण ह्याच्यामध्ये अर्धवट आहोत. मग असं नाही होता कामा. मी जे काय शिकतोय ते कमीत कमी कुठेतरी त्याला पूर्णता पाहिजे, म्हणून माझी घराणी चेंज झाली. आणि मी ग्वाल्हेरमध्ये शिकायला आज विचार केला तसं तर ग्वाल्हेर हे संपूर्ण घराणं आहे, कारण त्यांची परंपरा पण फार मोठी आहे, अनेक वर्षाची परंपरा आहे. त्याच्यामध्ये ज्या काही बंदिशी आम्हाला मिळालेल्या आहेत किंवा गुरुमुखी मिळालेल्या आहेत त्या अशा आहेत की त्या अजून किती वर्ष राहतील काही सांगता येत नाही. जर टिकवून आज अशी परिस्थिती की शास्त्रीय संगीत चांगले शिकवणारे फार कमी आहेत. ज्याला तालीम पूर्वी म्हणत असत, पूर्वी एका गुरुकडे शिकताना दुसऱ्या गुरुकडे का जायचं नाही हे त्यांचं स्वतःचं त्याच्यावरती असं होतं की माझा विद्यार्थी हा दुसऱ्या घराण्यात शिकला नाही पाहिजे किंवा ऐकलं सुद्धा नाही गाणं पाहिजे. म्हणजे किराण्या घराण्याचा विद्यार्थी जर असेल तर त्यांनी ग्वाल्हेरचं गाणं ऐकायचं नाही, एकाच कलाकाराचं सुद्धा जायचंच नाही गुरुंना विचारल्याशिवाय, गुरुंनी परवानगी दिल्याशिवाय. एवढे बंधनं होती पूर्वी. त्यामुळे एका घराण्यातलं गाणं दुसऱ्या विद्यार्थ्यांनी ऐकणं हा गुन्हा होता त्यावेळेस. पण आमच्या वेळेस थोडासा शिथिल झाला होता तो. माझ्या बाबतीमध्ये गुरुजनांची कृपा होती. मी शिकायला गेल्यानंतर माझ्या गुरुजींनी कधी असा मला नियम घातला नाही की तू तिकडे शिकू नकोस, इकडे शिकू नकोस, तुला जिथे चांगलं वाटतं तिथे शिक तू. हा मला मुभा मिळाला असल्यामुळे ग्वाल्हेरमध्ये मी शिकायला सुरुवात केली. ग्वाल्हेरमध्ये का शिकलो आता याचं थोडक्यात उत्तर देतो की ग्वाल्हेरमध्ये जेवढं बंदिशी जे काही आम्ही ज्याला धन म्हणतो आमचं, की बंदिशी ज्या आहेत ह्या संपूर्णपणे मिळतात. त्याचा स्थायी अंतरा संचारी असेल तर संचारी, अभोग असलं तर हे सगळं शिकवत असत ते लोक. आणि असे दिग्गज कलाकार मी बघितलेले आहेत, ऐकलेले आहेत, शिकवलेले आहेत. तसं माझं आपल्याला माहिती असेल की मिराशीबुवा पुण्यामधले एक ग्वाल्हेरचे अगदी जुन्या परंपरेमधली ज्या कलाकारांनी कला वाढवली, संगीत कला, असे बाळकृष्णबुवा इचलकरंजीचे महाराष्ट्राची आद्य, आम्ही त्यांना म्हणतो आद्य पुरुष संगीताचे. त्यांनी संगीत महाराष्ट्रात आणलं, तिथून सगळे सुरू झाली परंपरा.
त्यांच्याकडे मी मधून पुष्कळ वेळेला मला त्यांच्या शिक्षणाचा फायदा मिळाला. माझ्या घरी राहत असत ते, एक महिना 15 दिवस राहत असत, मला त्यांच्या ज्ञानाचा लाभ झाला. तर ह्या संपूर्ण बंदिशी शिकणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते मला मिळाली, ह्याचा एक आनंद निराळा असतो. मला वाटतं की घराणी हा जो भाग आहे हा त्यावेळेस जेवढा अगदी असा ज्वलंत होता तसा आज नाही राहिलेला. आज लोकांचे विचार बदलले. आज मला वाटतं ज्याची कुवत आहे ना त्यांनी सगळ्या घराण्याचं गाणं शिकावं अशी माझी एक भूमिका आहे की सगळ्या घराण्यामध्ये काही गोष्टी चांगलेल्या आहेत की बोल बाट जर करायचे झाले तर ग्वाल्हेरसारखं कोणी करू शकणार नाही, किंवा बोल फिरवायचे झालं. एक साधी गोष्ट सांगतो, म्हणजे ग्वाल्हेर पेथाडा ज्याला म्हणतात ना पूर्वीच्या, हे बनठण का अति प्रसिद्ध बंदिश आहे केदार मधली. हे बनठण का यो जाले तिला म्हणाला, हे बनठण का यो जाले ऐसी गोमाल मावद सावरे सालोने कन्हा ग्वाल्हेरमध्ये स्थायी अंतरा म्हणल्याशिवाय गाणं पुढे जायचंच नाही. कलाकारांनी पहिल्यांदा संपूर्ण स्थायी म्हणायची, अंतरा म्हणायचं आणि मग गाण्याची डेव्हलपमेंट जी काय आहे ती करायची. तुझो कैसो द्रामा मी कोईल चिप चिप हा स्थायी अंतरा म्हणल्यानंतर मग तुम्हाला बोल आला, ताना अमुक तमुक बोलताना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नंतर गायच्या आहेत. जरा बोलतानाचा एक छोटा हे बनढन गाजो जाले गोमाल बनढन गा बनढन गाजो जाले गोमाल बा आमद दावरे सलोने गना बनढन गा बनढन गा बनढन गा जो जाले रे गोमाल बाबत रावले सलोने गना बनढन गा. ही ग्वाल्हेरी पेताडे म्हणतात याला. ग्वाल्हेर गाणारे जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांमध्ये अशा प्रकारचं गाणं ऐकायला मिळालं. मग इथून जगन्नाथ बुवांकडे जाण्याचं कारण काय? आता हे सर्व मी 20 वर्ष ग्वाल्हेरमध्ये शिकलो आणि ह्या गोष्टी इतक्या झाल्या माझ्या की कुठलाही राग घ्या तुम्ही त्याच्यामध्ये हे पेताडी यायचेच. तर ह्याचा शेवटी आपल्या स्वतःला कलाकार म्हणून मला असं वाटलं की मी कुठेतरी रिजिडिटी आणली आहे गाण्यामध्ये
तरी रिजिडिटी असता कामा नये. म्हणून मला एक दिवस जगन्नाथ बुवा पुरोहितांचा प्रोग्राम ऐकला आणि त्या गाण्याने मी इतका भारावून गेलो की आपल्याला हे गाण्यात पाहिजे. संगीत ही एक भाषा आहे आणि ती समजण्याकरता सुद्धा वर्ष जातात काही. त्या दिवशी त्यांचा जो राग ऐकला मी, तो सकाळचा राग होता, ज्याला संगीतामध्ये शिवमत भैरव म्हणतात. तर मी थोडासा एक बंदिश गाऊन दाखवतो आपल्याला. डार डार तुही तेरो रंग तुझे बना डार डार आता या बंदिशीमध्ये हे डार डार पात तूही समायो तेरो ही रंग तूही बनव परमेश्वराचं वर्णन आहे. ह्या सर्व जगाचा जो पसारा आहे तूच बनवलेला आहेस. सुख दुःख तूच बनवलं आहेस. सगळं तूच केलेलं आहेस. पानापनामध्ये तू आहेस. डार डार पात तूही समायो तेरो ही रंग तूही, तुझाच सर्व रंग, तुझाच रंग आहे सगळीकडे. हा बंदिशीचा अर्थ आहे. आणि त्या दिवशी बुवा इतके अप्रतिम गायले ते की असं वाटत होते की यांनी उभा समोर केलाय परमेश्वर. असं त्या गाण्याचा माझ्यावरती परिणाम झाला की गाणं हे भावना प्रधान असलं पाहिजे. आता ग्वाल्हेरमध्ये भावनेला कुठे विशेष महत्त्व दिलं गेलं नाही. हे बन डन बना डन गाजो जाले याले कोमाला बाबा राम रे सलोने कनाई बन डन गाजो जाले याले कोमल बावत राम रे सलोने कनाई बन डन गाजो जाले याले कोमल आवता आता बंदिश ह्या फार छान आहे. बंठन कहा जो उचली ऐसी कोमल भावत सावरे सलोने. कृष्ण किंवा एखादी सुंदरी म्हणा किंवा एखादी तरुणी अशी बंठन म्हणजे नटून थटून चाललेली आहे रस्त्याने, कुणीतरी बघितली, विचारलंय बघणाऱ्यांनी की बंठन कहा जो उचली ऐसी कोमल भावत सावरे सलोने. इतकी अगदी नटून थटून अशी तू कोमल दिसणारी अशी कुठे कुणाचं मन रिझवायला चाललेली आहेस, असं त्याचा अर्थ आहे. पण आता ही बंदिश मी ज्या पद्धतीने म्हणली त्या पद्धतीने तुम्हाला तो अर्थ जाणवणार नाही. बन डन का जो जान अशी पूर्वी ज्या बोलताना घ्यायच्या ना की त्या लईमध्ये बुडून जायचे लोक, त्याच्यात आनंद घेणारा समाज होता तसा त्यावेळेला. आज नाही आहे तो. तर मुद्दा सांगायचा मुद्दा की भावनेचा त्याला कुठेतरी स्पर्श झाला पाहिजे आपल्या संगीतामध्ये. ही भावना जेव्हा मला झाली तेव्हा मी जगन्नाथ बुवांकडे गेलो. 4 गुरुपर्यंतचा हा प्रवास त्यांनी ज्या पद्धतीने सांगितला की आपलं गाणं पूर्णपणे विकसित करण्यासाठी प्रत्येक घराण्याचे गुण आत्मसात करून स्वतःची स्वतंत्र गायकी आणि स्वतंत्र प्रतिभा निर्माण करण्यासाठी त्यांनी हे 4 गुरु केले. तेव्हा जो नियम होता की एका गुरुकडनं दुसऱ्या गुरुकडे जायचं नाही आणि जो त्याज्य प्रकार मानला जायचा तो ज्यांच्यासाठी होता की जे तिथेच थांबणारे आहेत. स्वतंत्र प्रतिभा, आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व त्याच्यात मिसळून स्वतःची एक गायकी निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्याला 400 गुरू ज्यांच्याकडे चांगल्या चांगल्या गोष्टी मिळतील तिकडे जाण्यासाठी हरकत नाही, असा त्याचा आशय. समर्थ शिष्य आणि समर्थ गुरु हे दोन्ही जेव्हा असते तेव्हाच हा प्रवास घडू शकतो. हे सहजासहजी एखाद्या माणसाला रोज ज्याला आपलं केवळ कला करायची, त्यांनी जे अगदी बरोबर सांगितलं की मला आपली एक आवड आहे म्हणून कला करणं वेगळं आणि मला ही कला करायची आहे, ह्या कलेचा आनंद स्वतः घ्यायचा आहे, स्वतःसाठी ही कला करायची आहे, त्या माणसाला ही गोष्ट करणं वेगळं. त्याच्यामुळे 4 गुरूंचा हा प्रवास जेव्हा तुम्ही सांगता आणि त्या शिक्षण पद्धती तुम्ही सांगितल्यात त्याचाच अनुषंगाने एक पुढचा प्रश्न की त्यावेळेला गुरुमुखी विद्या ही अतिशय
श्रेष्ठ असा प्रकार मानला जायचा की कोणत्या गुरुकडे शिकतोस, गुरुवरनं समजलं जायचं. आज जसं परफॉर्मिंग आर्टिस्टला एक वेगळं महत्त्व आलं आहे की जो स्टेजवर परफॉर्म करतो तोच कलाकार, तोच त्या कलेचा खरा आपण असं म्हणू की राजा. पण खरं 50 वर्षापूर्वी गुरु जो आहे त्याला परफॉर्मिंग आर्टिस्टपेक्षा जास्त महत्त्व होतं. आज परिस्थिती बदललेली आहे. आज गुरुपेक्षा स्टेजवरती बसून जो गातो त्यालाच जास्त महत्त्व दिलं जातं. गुरु ही गोष्ट संगीत क्षेत्रात गुरु शिष्य परंपरा ही आज तागायत कायम आहे. पण आज कॅसेटचा जमाना आलाय. इतके उपकरणं आपल्याला उपलब्ध आहेत. कॅसेट्स आहेत बघा, तंबोऱ्याचं सुद्धा तिकडे एक छोटंसं उपकरण आहे ज्याने कंटिन्युअस तुम्हाला सूर मिळतो, तंबोरा नसला तरी चालतो. अशा विविध उपकरणं उपलब्ध असताना, नवीन तंत्रज्ञान अवगत असताना ही गुरुमुखी विद्या आज त्यावेळेला गुरुकडे शिष्य राहत असे, वर्षानुवर्ष तिकडे बसून तो तालीम घेत असे. आज हे शक्य नाही. घराची एकंदरीत अडचण वगैरे लक्षात घेताना त्या गुरुला पण हे शक्य नाही की तो आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन एक 15 दिवस बसून त्यांना शिकवू शकेल एकेका विद्यार्थ्याला. तर संगीत शिक्षणाची ही जी पद्धती आहे त्याच्यामध्ये हा जो हल्ली बदल घडत चाललाय की महाविद्यालय आली, SNDT आली, पुस्तकं आली, कॅसेट्स आल्या, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही कुठच्या शिक्षण पद्धतीचं तुम्ही सजेस्ट कराल, तुम्ही रिकमेंड कराल, तुम्ही सांगाल की पूर्वीची गुरुमुखी विद्या चांगली का आज ह्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून एखाद्याला जर का एखाद्या गुरुकडे पोहोचणं शक्य नसेल, एखादा दिल्लीत आहे ज्याला तुमचं गाणं खूप आवडतं पण तुम्ही वर्षातनं एकदा कार्यक्रम द्यायला जाणार, तो दिल्लीहून रोज काही तुमच्याकडे शिकायला येऊ शकत नाही. अशा वेळी तुमच्याकडनं ती विद्या प्राप्त करण्यासाठी त्यांनी तुमच्या असलेल्या कॅसेटचा उपयोग करून घेतला तर ते चूक आहे का? तर या सगळ्या गोष्टीत शिक्षण पद्धती कशी असावी, ती महाविद्यालयाने SNDTद्वारे दिली जाईल का, त्यांनी कलाकार निर्माण होतील का, त्यांनी ही परंपरा आपली अखंडित राहील का, असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. सगळं जग आपण म्हणतो देयर इज नथिंग परमनंट एक्सेप्ट चेंज इन दिस वर्ल्ड. परिवर्तनशीलता हेच एकमेव आपण म्हणतो की सत्य गोष्ट आहे. सतत काही ना काहीतरी आपल्यात परिवर्तन घडत असतं. तर त्याप्रमाणे जसं संगीत परिवर्तनशील आहे तशी शिक्षण पद्धती पण परिवर्तनशील आहे. तर गुरुमुखी विद्या आणि आज ज्या प्रकारे विद्यादान केलं जातं ह्याच्याविषयी आपण काही सांगू शकाल की कोणत्या पद्धतीचे तुम्ही पुरस्कर्ते आहात आणि का? हे दोन प्रश्न. हा प्रश्न फारच चांगला आहे शशी. गुरु ज्या आपण आज सगळ्याच क्षेत्रामध्ये गुरुला फारच महत्त्व असतं. पण गुरु सद्गुरू पाहिजे, खरा मार्ग दाखवणारा पाहिजे. आज संगीतातली जर गोष्ट घेतली तर मला असं सांगावंसं वाटतं की खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करणारे संगीतकार फार कमी आहेत. याचं कारण सांगतो तुम्हाला मी की मी जसं तुम्हाला आत्ता एक स्थायी अंतरा म्हणून दाखवलं, असे दाखवणारे किती लोक आहेत. कारण त्यांचंसुद्धा शिक्षण तसं झालं असलं तर ते दाखवू शकतील. मला जर माहिती नाही तर मी माझ्या विद्यार्थ्यांना काय शिकवणार? मी असंच शिकवणार, ही बंदिश आहे, हे पहिला फक्त मुखडा गात जातो असं जर सांगितलं तर ते पडणार नाही ना. संबंध बंदिश गायल्याशिवाय जी मेलडी किंवा जो राग आपण गाणार त्याचं स्वरूप दिसणार नाही, त्याची व्यक्तिमत्व त्या रागाचं दिसणार नाही. आणि ते व्यक्तिमत्व दिसण्याकरता पूर्वीच्या कलाकारांनी ज्या काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. उदाहरण सांगतो तुम्हाला मी की एक राग छायानट घेतला, एक पहिली फ्रेज टाकली. हा राग कुठला आहे सांगण्याची गरज नाही. ज्याला संगीताचा अभ्यास आहे किंवा ज्यांनी संगीत ऐकलंय तो म्हणणार हा छायानट गाता येते. पण पुष्कळ इकडे तिकडे असं जर गायला कोणी तर त्याला समजायची तालीम नाही आहे. म्हणून मी माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगतो, तुम्ही जेव्हा नव्या कलाकाराचं गाणं ऐकायला जाता तेव्हा तो सुरुवात कशी करतो हे ऐका, कान देऊन ऐका. सुरुवात कशी करतो तो, तर त्या सुरुवातीलाच त्याचं कौशल्य आहे ना. तर आता मी ह्या छायानटमधले बंदिश म्हणून दाखवतो. ते बंदिश किती वेळ लागतो बा. हे रत्ना तेरा किट्टा, क्या बात है. करता
इतकी स्थायी इतके वेळ म्हणायला लागली, स्थायी संपूर्ण म्हणायला लागली. आता याच्या पुढे अंतरा, ह्या सर्व गोष्टी ज्याला गुरुमुखी घेतलेल्या आहेत तोच करू शकेल. पुस्तकाहून गाणं येतं, मी त्याच्या विरुद्ध नाही आहे. भातखंड्यांनी जे काही एवढं मोठं कार्य केलं आहे, पण त्यांनी सुद्धा असं पुस्तकात लिहून ठेवले की हे जी काही पुस्तकं छापलेली आहेत, ह्या पुस्तकं नवीन लोकांच्या हातामध्ये देऊ नका तुम्ही. त्यांना पुस्तकावरून गाणं शिकवू नका, जे की आज पुस्तकावरून शिकवलं जातं. पण त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी पुस्तकामधल्या ज्या असतात ना, त्या समजत नाही. इन बिटवीन दी नोट्स जे आहेत ना, हे जोपर्यंत तुम्हाला गुरुनी सांगितलं नाही ना, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. ते हे गावारत ओ तारा मुझे न्यागी जुटी बनी बनाए गारत ओ. बंदिशीमधून राग जेवढा स्पष्ट होतो, क्लिअर दिसतो व्यक्तिमत्व त्याचं, आपण म्हणतो ना की वा ही व्यक्ती कोण आहे हे समजण्याकरता त्याचा चेहरा बघितल्यानंतर आपण निश्चित सांगतो ना, हे गोडबोलेच आहेत ना, हे आपटेच आहेत, हे अमुक आहेत तमुक आहेत, हे आपण चेहरा बघितल्यानं सांगतो. त्याचा हात बघून सांगत नाही हे गोडबोले आहेत म्हणून, त्यांचा चेहरा बघितल्यानंतर आपण सांगू शकतो. तसंच संगीतामध्ये रागाचं कुठलंही व्यक्तिमत्व हे दिसल्याशिवाय तुम्हाला त्या रागाचं एकंदर व्यक्तिमत्व समजणार नाही. तसं ह्या गोष्टी ह्या गुरुमुखीच मिळाल्या पाहिजेत. गुरुमुखी मिळाल्यानंतर तुम्हाला त्या बंदिशीचा सर्व अंदाज येतो किंवा ह्या बंदिशीमध्ये कसा कसा राग, त्याचं चलन कसं गेलेलं आहे. तबल्यामध्ये सुद्धा तेच आहे हो. एखादी परण म्हणून दाखवली पाहिजे, त्याचा तो निकष कसा काढायचा हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. की म्हणताना सुद्धा ताकीड तक तिरकीड तक नाना नाकीड तक हे सगळं म्हणताना सुद्धा मुश्किल आहे. नवीन माणसाला म्हणता येणार नाही. ते हे गुरुनी शिकवलं पाहिजे. गुरुनी शिकवल्याशिवाय म्हणता येणार नाही हो. त्याचं मार्गदर्शन पाहिजे असते. तसं गुरु हा महत्त्वाचा आहेच. पुस्तक आहे तो. आता आपण जेव्हा कॉलेज एज्युकेशन घेतो ना, पुस्तकांचा रेफरन्स द्यायला लागतो. पुस्तकाच्या रेफरन्समधूनच तुम्हाला ज्ञान मिळतं पुढे. तसं संगीतामध्ये सुद्धा आहे. पण तेवढी स्टेज आली पाहिजे, तुमची स्वतःची ज्ञानाची जी रेंज आहे ती इतकी वाढली पाहिजे की तुम्हाला ती पुस्तकं कशी वापरावीत हे समजलं पाहिजे. ती समजल्यानंतर तुम्ही ते करू शकता. पण ते जर समजलं नाही तर ते शाळकरी मुलं जसं गातील ना तसं प्रमाणे होईल. ते नाही होता कामा. त्याच्यामध्ये कला दिसली पाहिजे. ते कला दिसणार नाही जोपर्यंत तुम्ही घराणेदार काही दाखवत नाही. त्यामुळे गुरुची आवश्यकता आहे आणि पुस्तकांचीही आवश्यकता आहे. पुस्तकही पाहिजे. जसं जसं तुम्ही पुढे जाल तुम्हाला जितकं ज्ञान मिळालं आहे तुमच्या गुरुकडून ते तुम्ही पुस्तकेद्वारे तुमचं प्रगट करू शकता. काही राग असे आहेत की तुम्हाला ते शिकायला मिळाले नाहीत, पण तुम्ही जर तेवढं त्याच्यावरती अभ्यास केला असेल तर तुम्हाला पुस्तकावरून ते शिकता येतील. सगळेच राग काही गुरु शिकवत नाही. शेवटी तुम्हाला तुमचा कुठेतरी स्वतःची बुद्धी वापरावीच लागते आणि त्याच्यावरतीच तुम्ही चालता. त्यामुळे गुरु हा अविभाज्य घटक आहे आणि पुस्तकं हे सुद्धा ज्ञानाची साधना जी आहे ना ही त्याच्याद्वारे पुस्तकाद्वारे पुष्कळ होऊ शकते. तुम्हाला त्याचा खूप उपयोग होतो, पण ते होण्या इतपत तुमचं ज्ञान तुम्ही अगोदर मिळवलं पाहिजे. ह्याच्यावरनं मी एवढंच उदाहरण देऊ शकेन की मूल जन्माला आल्यानंतर त्याच्यावर संस्कार घडवण्याचं काम ही त्याची आई करते. ती पहिली विद्या तो प्राप्त करतो. विद्या कशी घ्यावी हे सुद्धा त्याला आईवडिलांच्या संस्कारामुळे कळतं आणि नंतर तो शालेय शिक्षण किंवा बाहेर जाऊन पुस्तकं वाचून आपलं ज्ञान वृद्धिंगत करतो. त्याला तो स्वतःची चौकट देतो. पण ते समजण्यासाठी त्याला सर्वात पहिल्यांदा जशी आईवडिलांची गरज असते ते संस्कार घडवण्यासाठी, तशीच माझ्या मते संगीतात सुद्धा ते पहिल्यांदा संस्कार तुमच्यावरती सुरांचे, स्वरांचे, रागांचे, बंदिशींचे त्याची सगळी माहिती देण्यासाठी पहिल्यांदा गुरुची आवश्यकता आहे. आणि त्याचे तुम्हाला सगळ्या आडाखे समजल्यानंतर त्या पुस्तकांचा किंवा त्या महाविद्यालयीन किंवा त्या कॅसेटचा वापर केला जावा असं तुमचं म्हणणं आहे. तर याच्यावरनं ह्या सर्व गोष्टी गायला जात नाहीत. कॅसेटमध्ये कोणी संपूर्ण बंदिश गात नाही, लक्षात ठेवा. मुखडा घेतात नाही, ताना घेतात फक्त. आणि लोकांना असं वाटतं काय छान आहे म्हणून. ते अर्धवट आहे. केव्हा समजेल तुम्हाला? जेव्हा ती बंदिशी संपूर्ण तुम्हाला माहिती असेल तेव्हा पुस्तकाची गरज आहे आणि गुरुची गरज आहेच. ह्याच्याबद्दल वादच नाही काही.
पुष्कळ लोकांना असं वाटतं की संगीत पुस्तकावरून शिकता येतं, विच इज व्हेरी ॲब्सर्ड. नाही, पुस्तकावरून शिकता येत नाही. एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला मी. मला एका संगीतकारानेच प्रश्न केला की बुवा अहो भैरव रागातून रामकली निघालाय, मग भैरव आणि रामकली म्हणजे फरक काय हो? म्हणलं तुम्ही प्रश्न अगदी बरोबर केलेला आहे. कारण त्याच्या काही ज्या खामी सल्या गुरूंनी दाखवल्याशिवाय तुम्हाला दाखवता नाही. पण पुष्कळ वेळेला पुस्तकाचा असा गैरसमजूत होतो, गैर उपयोग होतो की रामकली हा भैरव थाटातनंच निघालेला आहे, म्हणजे भैरव आहेच आहे त्याच्या, असे गृहीत धरून सगळ्या भैरवाची रे रे सागाम रे, जे रामकलीमध्ये कधीही करू नये ते करतात लोक. चांगले चांगले लोक करतात. सुरुवात कारण तो आंदोलित नाही आहे रिषभ. झाला रामकली. एक फ्रेज ही गुरुनी दाखवल्याशिवाय तुमच्या गळ्यात नाही येणार. ती गुरुनीच दाखवली पाहिजे, नाही तर तुम्ही त्या भैरवताच अडकणार. ते हे संगीत असं पुढे जातं किंवा राग रामकली म्हणून भैरव हा त्याचा जरी जनक असला तरी त्याची प्रकृती निराळी आहे. ती कशी आहे हे दाखवण्या इतपत गुरुकडून तुम्ही जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत तुम्हाला ते मिळणार नाही. म्हणून गुरुची आवश्यकता आहेच आहे. गुरुचं महत्त्व कबीरांनी आपल्या एका दोह्यामध्ये फार छान सांगितलेलं आहे. गुरुचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. कसं केलंय बघा. सब धरती कागज करू, सब धरती कागज करू, कलम करू वनराय. सब धरती कागज करू, कलम करू वनराय. सात समंदा स्याही करू, पर गुरु महिमा लिखी न जाय. इतकं गुरुचं वर्णन आपल्या भारतीय परंपरेत केलेलं आहे. आणि संबंध विश्वात गुरु शिष्य परंपरा, तुम्ही ज्ञानेश्वरी घ्या, कुठेही जा, संत सुद्धा सुरुवात करताना पहिल्यांदा गुरुचं स्मरण केल्याशिवाय पुढे जात नाही. गुरुकृपा असल्याशिवाय काही नाही. हे प्रत्येक संतांचं, प्रत्येक असामान्य कर्तृत्वाने संबंध विश्वाला चकित करणाऱ्या माणसाचं हे पहिलं काम आहे की बाबा मला गुरु चांगला भेटला आणि गुरुशिवाय गती नाही असं म्हणतात. तर 4 गुरूंचा त्यांनी प्रवास सांगितला. आपल्याला संगीत शिक्षण पद्धतीबद्दल सांगितले. आता मी थोडंसं तुमच्या वैयक्तिक आलेखाकडे वळतो की आपण वयाच्या 25व्या वर्षापासून मैफली गात आहात, परंतु लौकिक अर्थाने आपल्याला लोकप्रियता ही वयाच्या 50व्या वर्षापासून लाभली. या 50 वर्षानंतर प्राप्त झालेल्या लोकप्रियतेबद्दल इतकी उशिरा एक 25 वर्षाचा मधला कालखंड गेला आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही लोकप्रियता मिळाली की साधारणतः माणसाला आपल्या नावाचा किंवा आपल्या कर्तृत्वाचा आलेख हा 25 ते 50 वर्षापर्यंत झालेला वाटतो, पण तुम्हाला ते 50 वर्षानंतर प्राप्त झालं. ह्याचं काही कारण आहे, काही खास असं कारण गाणं तर तुम्ही बदलत गेलात. जशी तुमची पहिल्यापासून तुम्ही गायक म्हणून प्रसिद्ध होता, पण खरे नावारूपाला आला ते वयाच्या 50व्या वर्षानंतर. ह्याचं कारण काय? ह्याचं कारण आपण नशिबावरती सुद्धा किंवा नशीब घेऊन या तुम्ही तर तुम्हाला गोष्टी न करता सुद्धा मिळतील. अशा गोष्टी आहेत जगामध्ये झाल्यात की बुवा कलाजवळ काही नाही आहे पण नाव भयंकर मोठं आहे. अहो फार मोठे आर्टिस्ट आहेत ते. कशामुळे मोठे आहेत? नाव मोठं आहे त्यांचं, पण कशामुळे झालं आहे हे कोणाला सांगता येत नाही. हा प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे, कर्तृत्वाचा भाग आहे. पण माझ्या दृष्टिकोनातून विचार केला तर ॲट द प्रॉपर एज मला नाव मिळालं किंवा मला जे काही एकदम प्रसिद्धी मिळाली, जनतेने मला मान्यता दिली, हे खरंच मी त्याच्यामध्ये काहीतरी थोडंसं विचाराने गोष्ट जी केली ही लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर मला नाव मिळायला लागलं की लोक मानायला लागले असं म्हणेन मी. दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण मी नशिबावरती कधी असं बघा नशीब नाही आहे माझं म्हणून कधी बसलो नाही मी. तुम्ही करत राहायचं, तुम्हाला जे काय मिळेल ते घ्या, ॲक्सेप्ट करा, गप्प बसा. त्याच्याकरता उरसफोड करण्याची गरज नाही. माझं नाव मिळालं नाही म्हणून अनेक प्रकाराने काही गोष्टी करायच्या त्या केल्या नाहीत मी कधी. मला जरूर भासली नाही त्याची. आणि पूर्वी असं होतं की कुठलेही कलाकार माझा प्रोग्राम ठेवावं, माझं नाव कसं होईल ह्याच्याकडे कधी पाठीमागे लागले. किती कलाकार असेच जुने की ज्यांनी आता आमचे गुरुजन कोणी प्रसिद्ध नव्हते, कोणाचंही नाव असं नव्हतं की फार त्रिखंडात गाजलेले इतके नाहीत, साधेच माणसं होती. पण त्यांना कधी नावाची आठवणही झाली. माझं पेपरमध्ये नाव का नाही आलं कसं म्हणायला त्यांना जागासुद्धा नव्हती कुठे.
ते म्हणायचे पेपरमध्ये नाव आलं म्हणजे काय होतं, थोडीच कला येते, नाही येत. पेपरमध्ये नाव आलं म्हणजे कला येतो का, नाही. तर हा गोष्ट त्यांच्यामध्ये सेकंडरी होती की बा नाव मिळणं, पैसा मिळणं ह्या सर्व सेकंडरी गोष्टी आहेत. कला मिळाली की नाही हे बघा तुम्ही, असे गुरुजनसुद्धा सांगायचे. आणि फारच पूर्वीच्या लोकांचा तो नेचर इतका चांगला होता की ते कलेशी इतके एकनिष्ठ असायचे की माझा आज राग बरोबर झाला नाही आहे, तर त्यांना ती खंत असायची की मला या रागावरती पुन्हा विचार केला पाहिजे, आय मस्ट इम्प्रूव्ह माय सेल्फ. ही जिथे भावना, ही कलेमध्ये भावना पाहिजे की मला येत नाही बरोबर, हे ज्याला समजलं तोच कला करू शकेल. पण असा निर्लज्जपणे तो आपलं गात राहील मला येत आहे ते, हे ज्यांनी आपली स्वतःची समजूत काढून ते जेव्हा स्टेजवर बसतात ना ते उघडे पडतात. ते ही तितकीच गोष्ट खरी आहे. आणि त्याचा एक ह्या गोष्टी फार त्याला महत्त्व द्यायचं नाही. नाव, पैसा वगैरे, पैसा ही माणसाला प्रत्येक आयुष्यामध्ये म्हणजे प्रत्येक माणसाला गरज आहे, पण तो मिळाला नाही म्हणून दुःख मांडण्याचं गरज नाही. खऱ्या कलाकाराला, आणि बघा पूर्वीचे कलाकार फार दैन्यावस्थेत गेलेले आहेत की त्यांची 2 वेळेला जेवणाची सुद्धा पंचायत होत असे, पण त्यांनी कधी स्वतःची कधी कुणाजवळ अशी कंप्लेंट केली नाही की माझी अशी परिस्थिती नाही. ते त्याच्यातही आनंदाने राहत असत, कलेची सेवा करत असत, पुन्हा इतरांना कलाही शिकवत असत. हा आनंद होता त्यांचा. थोडीशी माहिती देतो की वैयक्तिकरित्या मला माहीत असल्यामुळे मुलाखत घेता घेता नाशिककरांपासून जरा मुलगा म्हणून पण त्याच्यात मी डोकावतो की याचं मुख्य कारण जे मला असं वाटतं की वयाच्या 19-20व्या वर्षी मुंबईत आल्यानंतर आपलं विद्यार्जनाचं काम सुरू केल्यानंतर प्रपंच चालवण्यासाठी तुम्हाला आश्चर्य वाटेल 33 वर्ष ह्यांनी ITC लिमिटेडमध्ये नोकरी केली. स्वतःच्या गृहस्थाश्रमाची कुठचीही जबाबदारी न टाळता या व्यक्तींनी आपल्या कलेची साधना अखंडित ठेवली. अशी जगात उदाहरणं फार थोडी आहेत. हाताच्या बोटावर मोजण्या इतके असे कलाकार आहेत की ज्यांनी हे केलं. आणि माझ्या दृष्टीने असे महाराष्ट्रात मी 2च कलाकार बघितले. एक म्हणजे पंडित CR व्यास आणि दुसरे म्हणजे पंडित वसंतराव देशपांडे. ह्या दोघांनी आपली कला तेवढ्याच ताकदीने ठेवली, पण आपल्या गृहस्थाश्रमाची जबाबदारी केव्हाही टाळली नाही. अतिशय महत्त्वाचे कलाकार म्हणजे आपण समजतो मोडी, त्याला घराची पर्वा नाही, सगळ्यांनी त्याच्या हिशोबाने चाललं पाहिजे, पण नियमितपणा, शिस्त, अत्यंत आजच्या घटकेला सुद्धा स्वतःची सगळी कामं वयाच्या 75व्या वर्षी हे स्वतः करतात. घरात 4 मुलं, 4 सुना सगळेजण आहेत, नोकर चाकर आहेत, पण स्वतःचं काम ते कधीही आज तागायत दुसऱ्याला सांगत नाहीत. चहा प्यायल्यानंतर स्वतःची कब्बशी उचलून सुद्धा स्वतःच नेऊन ठेवतात. इतक्या छोट्या गोष्टीचं आपल्याला त्याचं महत्त्व वाटत नाही. रजनीशने एकाच्यात सांगितलं की रत्ती रत्ती का हिसाब रखोगे तो रत्ती रत्ती पाओगे. पण खरं म्हणजे असं आहे की आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतलीत तर तुम्हाला मोठ्या गोष्टी सहज प्राप्त होतील. एक्स्ट्रॉर्डिनरी करणाऱ्या माणसाचं काय सांगतात, एका इंग्लिश माणसाने सांगितलेलं आहे की हु इज अन एक्सपर्ट, द वन हू डज ऑर्डिनरी थिंग्स इन अन एक्स्ट्रॉर्डिनरी मॅनर. वा, क्या बात आहे. बहुत अच्छा. साध्या साध्या गोष्टी सुद्धा तुम्हाला ते करता आलं पाहिजे, तुम्हाला ते दाखवता आलं पाहिजे. साधा शर्ट जरी आपण घातला तरी तो स्वच्छ धुतलेला आणि नीट इस्त्री केलेला असला तर तुमचं व्यक्तिमत्व आपोआप खोलून येतं. पण सिल्कचा जरी जब्बा घातलेला असेल आणि तो जर का तुमचा अगदी चुरगळलेला असेल तर त्या जब्ब्याला महत्त्व राहणार नाही. गोष्ट साधीच आहे. त्याचप्रमाणे जेव्हा मी सांगतो की ह्यांनी 25 वर्षात ते नोकरी केली ती केवळ प्रपंचासाठी, स्वतःचं त्याच्यात खरं म्हणजे एकांडी कलाकार स्वतःची संबंध कला करत राहिलं असतं, घर आपल्या हिशोबाने चाललं असतं. म्हणून आम्ही 4ही भाऊ स्वतःला भाग्यवान का समजतो की आम्हाला सत्संग करण्यासाठी बाहेर कुठे जावं लागलंच नाही. घरात आई वडिलांच्या रूपाने आम्हाला सत्संग घरातच घडला, आम्हाला घरातच गुरु भेटले, बाहेर जाण्याची कधी गरजच पडली नाही. आज व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असून सुद्धा मला संगीतात सगळा रस आहे. मी स्वतः कला शिकलो नाही. आय एम सपोज टू बी अ प्रॉक्सी इन द हाऊस. आय एम नॉट अ शेअर होल्डर. म्हणून मी मुलाखत घ्यायला बसलोय, पाठीमागे गायला बसलेलं नाही. तरीही ही जाण आणि व्यक्ती स्वातंत्र्य हे मी थोडंसं डेव्हिएट होऊन सांगतोय. मुलाखत घ्यायच्या आधी तुम्हाला सांगतोय असं की आज बाबांच्या वयाची व्यक्ती ही आपण म्हणतो की परंपरेला अनुसरून ऑर्थोडॉक्स स्कूलमधली, पण वैशिष्ट्य या व्यक्तीचं असं आहे
की आचरणाने स्वतःला ऑर्थोडॉक्स ठेवून विचारांनी ते सतत मॉडर्न राहिले. अतिशय लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की परंपरेला त्यांचं असं म्हणणं की तुमचा धर्म तुमचा नियमितपणा न सोडता तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते साध्य करू शकता. आपल्या संस्कृतीत त्यांना हिंदू संस्कृती आणि आपल्या देशाबद्दल जाज्वल्य अभिमान आहे. ते म्हणतात का सोडायचं आपण, त्याच्यात काय चूक आहे, ते सगळं तुम्ही ठेवा, तुमचा जो धर्म आहे तो तुम्ही व्यवस्थित पाळा आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही तुमचं जे काही कार्य असेल, भांडी घासण्याचं सुद्धा काम करत असाल तर त्याच्यात सुद्धा तुम्ही प्रगती करू शकता. यू कॅन बी स्टार एनिवेअर. फक्त तुमचं ध्येय आणि त्याच्यासाठी उपसण्याचे कष्ट ह्याची तुमची तयारी पाहिजे. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना ह्याचं इतका आनंद असतो की अरे ज्या गोष्टी शिकण्यासाठी माणसाला बाहेर शोधावं लागतं, बाबा आज अमुक बुवांच्या कीर्तनाला गेलो, यांच्या प्रवचनाला गेलो, यांच्याकडनं शिकायला, आम्हाला सगळं काही घरातच मिळालं. किती भाग्याची गोष्ट आहे. घरात 2 वेळा व्यवस्थित जेवण मिळाल्यानंतर कोण बघतंय हो जंक फूडकडे. म्हणून ह्या 25 वर्षात त्यांनी एक जो कॉम्प्रोमाइज म्हणतो माणूस म्हणून, गृहस्थाश्रमी म्हणून, तो कॉम्प्रोमाइज त्यांनी केला. 25व्या वर्षी त्यांनी मैफलीकडे नुसतं कॉन्सन्ट्रेट केलं असतं तर त्यांना 25व्या वर्षी ही लोकप्रियता मिळाली असती. कोळशाच्या खाणीत हिरा कितीही दिवस राहिला तरी तो हिराच असतो. कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या माणसाला सुद्धा कोळशाचा आणि हिऱ्याचा फरक कळतो. फक्त असा आहे की त्या जोहरीची वाट बघावी लागते की तो त्या कोळशातनं हिरा शोधून काढतो. ह्यांना 25व्या वर्षाऐवजी 50व्या वर्षी तो जोहरी भेटला, जो कोणी असेल तो. आणि मग त्यांनी सुरुवात केली. आणि त्यावेळेला हे आपल्या गृहस्थाश्रमाच्या, म्हणजे ज्यावेळेला मी ग्रॅज्युएट झालो त्यावेळेला ह्यांनी आपल्या गृहस्थाश्रमाची जबाबदारी माझ्या दृष्टीने संपली. आता मी माझ्याकडे लक्ष देऊ शकतो. प्रत्येकजण स्वतःकडे लक्ष द्यायला आता समर्थ झालेला आहे. आणि म्हणून ती लोकप्रियता त्यांना 50व्या वर्षानंतर मिळाली. तसंच वसंतराव देशपांडेंचं पण तसंच आहे. जरी त्यांनी असंच केलं, गृहस्थाश्रमाची जबाबदारी सांभाळून आपलं गाणं केलं, म्हणून त्यांनाही आयुष्य उत्तर आयुष्यातच त्यांना प्रसिद्धी मिळाली. थोडंसं डेव्हिएशन. मुलाखतीचा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही नेहमी सांगता की राग म्हणजे भारतीय अभिजात संगीत आणि वेळ, निसर्ग यांचं एकमेकांशी अतूट नातं आहे, तर त्याच्याबद्दल 2 शब्द सांगू शकाल का? फारच अतूट नातं आहे. प्रश्न अतिशय चांगला आहे. आमचं सर्व गोष्ट निसर्गाशी निगडीत आहे. संगीत हे निसर्गाशी निगडीत आहे. म्हणून पूर्वीच्या जुन्या लोकांनी, कलाकारांनी, किंवा तुम्ही सकाळी रियाजाला बसताना त्यावेळेस कुठल्या रागाचा रियाज करा, या रागाचा रियाज करा, संध्याकाळी कुठल्या रागाचा, दुपारी कुठल्या रागाचा, रात्री कुठले राग गावेत, हे सगळं जे त्यांनी एक नियम घालून दिले. आणि ते खरंच आहेत की सकाळी शुद्ध सुरांचे राग जास्ती गायले जात, कोमल सुराचा जास्ती उपयोग करतात. म्हणून भैरवसारखे राग, तोडीसारखे राग हे सकाळी गायले जातात. काही वेळेप्रेमी त्यांचे सुद्धा प्रहर ठरलेले आहेत किंवा इतक्या वेळेपासून, म्हणजे जसे आमचे जसे प्रहर आहेत दिवसाचे, तसे त्या प्रहराप्रमाणे सुद्धा सुरांची योजना केलेली आहे. किंवा सकाळी बिलावल राग गा, पण तो किती वाजेपर्यंत गा, 9, 9:30 म्हणजे मॅक्झिमम झाला. त्याच्यापुढे तोडी राग गा, कोमल सुरांचे राग घेतात. त्याच्यापुढे एक सुराची ॲडिशन होते की जसं जसं दुपार होते तसं सारंग येतो. म्हणून दुपारी सारंग सगळे गायले जातात. तो कुठलाही सारंग असो, बिंद्रावनी सारंग असो, शुद्ध सारंग असो, लंकादहन सारंग असो, पण हे सगळे दुपारी गायले जातात. त्याच्यानंतर कोमल सूर मध्ये मध्ये एक येतात. मग कोमल गंधाराचा त्याच्यामध्ये ॲडिशन झालेली असते तोडीमध्येच. पण त्या कोमल गंधाराची जी ॲडिशन आहे, जे संध्याकाळचे राग आता मुलतानी सुरू करतात, मुलतानीने सुरू होते, बिंपलासी सुरू होतो, धानी सुरू होतो, हे सर्व ज्या गोष्टी आहेत ना, ह्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे आहे. माझं असं मत आहे पर्सनल ओपिनियन की निसर्ग नियम, त्याला निश्चितच निसर्ग नियम हे निसर्ग नियमामध्ये बसतात ते. तर मला वाटतं निसर्गाशी निगडीत जोपर्यंत तुम्ही होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं दर्शनही होत नाही. जोपर्यंत निसर्गाच्या सुविधेप्रमाणे तुम्ही करता तोपर्यंत तुम्हाला यश आहे, नाहीतर तुम्हाला यश मिळणार नाही. अशी एक माझी धारणा आहे. आता म्हणतात स्टुडिओमध्ये सगळं रेकॉर्डिंग होतं, सकाळीसुद्धा, संध्याकाळी सकाळच्या रागाचं रेकॉर्डिंग होतं. दॅट्स अ डिफरंट थिंग. आर्टिफिशियल गोष्टी
आम्ही आर्टिफिशियली आम्ही फार श्रीमंत आहोत नुसतं दाखवण्याने होत नाही. ते खरे असला तरच दिसेल ना, नाहीतर कसं दिसणार. श्रीमंती दिसायला सुद्धा तुम्ही स्वतः असले पाहिजेत. दाखवून येणार श्रीमंती दाखवून येत नाही, ती असावी लागते मुळामध्ये. तसं संगीताचं सुद्धा तसंच आहे की बा सकाळच्या सुराचा परिणाम काय आहे की त्याचा एक भारदस्तपणा किंवा एक माणसाच्या मनाला आकर्षण करणारा ही जी गोष्ट होत नाही ती त्याचं कारण आहे की तुम्ही त्या स्वरांचा उपयोग भलत्याच वेळेला करता. आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये ह्या गोष्टी सातत्याने होत राहतात. आता ते कुणी थांबवू शकणार नाही. ते म्हणतात असंच हे साऊथमध्ये तर रागांचा नियम पाळतच नाहीत. म्हणजे सकाळ संध्याकाळ वगैरे का नाही, कुठला राग कुठल्या वेळेला गाऊ शकता तुम्ही, असं आहे ते. पण आपल्याकडे हिंदुस्थानी संगीत पद्धतीमध्ये ते विशेष करून पाळलं जातं, ते जास्ती पाळलं जातं. तेव्हा निसर्गाशी जोपर्यंत तुम्ही निगडीत होत नाही त्या सुरांशी, सुराच्या मानाने, तर तोपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळणार नाही. तुम्हाला तोडी गायचं आहे तर सकाळी साधारण 10 वाजता तुम्ही सुरू केलात, 1-2 तास त्याचा टाईम असतो. तेवढ्या वेळात तुम्ही तोडी गायले तर तुम्हाला त्याचा आनंद मिळेल, नाहीतर मिळणार नाही. तुम्ही संध्याकाळी 4 वाजता तोडी गायला तर तुम्हाला तो जो तोडीचा खरा आनंद आहे तो सकाळी जो मिळतो तो दुपारी मिळणार नाही तुम्हाला. किंवा एक पूर्वी राग घेतला तुम्ही संध्याकाळचा राग, तो तुम्हाला सकाळी गाऊन त्याचा आनंद मिळणार नाही. तो त्यावेळेस तो ज्याला आम्ही संदीप प्रकाश राग म्हणतो त्यावेळेस गायला तरच त्याचा आनंद मिळेल. तेव्हा हे निसर्गाशी अनुकूल आहे आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे आम्ही चालत आहोत. पूर्वजांनी आमच्या तेच केलं. कधी इतकंच काय, पण मैफिली जेव्हा होत असत, पूर्वीचे लोक, गायक लोक, ज्याला आम्ही पंडित आचार्य असे म्हणत असत, त्यांनी कधी आपल्या घरामध्ये जेव्हा प्रोग्राम आहे आणि कोणी विद्यार्थी संध्याकाळी एकदम मालकांस काढून बसला तर ते म्हणायचे, अरे तू काय करतोयस, मालकांस गाण्याची वेळ आहे काही, बंद कर गाणं तुझं. पुढच्या लोकांनी काय गायचं मग. म्हणजे हे सुद्धा त्यांचं जाण होती की पुढचे कलाकार गाणार आहेत, त्यांना गायला काहीतरी जागा पाहिजे कुठेतरी. तू आत्ता मालकांस गायला तर त्यांनी नंतर काय गायचं, कारण हे मध्यरात्रीचे राग आहेत आणि मैफिली अशा पूर्वी रात्र होत असत ना, त्यामुळे हे नियम पाळले जात असत. ह्याच्याविषयी त्यांच्याशीच बोलताना एकदा मला असं त्यांनी सांगितलं होतं की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आणि सूर्यास्तापर्यंत सूर्योदयापर्यंत अशा 2 ह्याच्यामध्ये ह्याची विभागणी झालेली आहे. आणि सकाळी बघा आपण उठल्यानंतर परमेश्वराचं स्मरण करतो, ती शांतता वेगळी, आणि संध्याकाळी आपल्या दैनंदिन व्यवहार आटपून परत घरी आल्यानंतरची जी शांतता असते ती वेगळी. तसतसा त्या सुरांचा त्याच्यावरती प्रभाव असतो आणि त्या वेळेप्रमाणे त्या सुरांची जर का आराधना केली तर त्याच्यापासून निर्माण होणारा जो परिणाम असतो, त्याच्यापासून जी एक आपल्याला आत्म्याशी, भारतीय अभिजात संगीत हे इंटॉक्सिकेशनचं म्युझिक समजलं जात नाही. तालापेक्षा सुद्धा स्वरांवरती शांतीकडे नेणारा सूर असा आपण नेहमी प्रत्येक गायक किंवा वादक म्हणतो की शांतीकडे नेणाऱ्या सुराची मला आस आहे. तर असं सूर्योदय ते सूर्यास्त आणि सूर्यास्त ते सूर्योदय अशा 2 ह्याच्यामध्ये विभागलं गेलेलं निसर्ग, आणि म्हणून मल्हार हे आपण समजतो की पावसाळ्यात गायले जातात, सीझनल म्हणतो त्याला सीझनल मेलडी म्हणतो आपण. याच्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की गेल्या 50 वर्षात भारतीय संगीतामध्ये घडलेली स्थित्यंतरं आपण बघितलेली आहेत. 1947 साली जे संगीत होतं आणि आज जे आहे त्याच्यामध्ये बराच फरक आहे. तर त्याबद्दल आपले काय विचार आहेत, आणि आजकाल जे फ्युजन म्युझिक बरंच जे सध्या पुढे येतं आहे त्याच्याबद्दल आपले काय विचार आहेत. आजकालच्या फ्युजनबद्दल कन्फ्युजन आहे सगळी. ते करणाऱ्यांना सुद्धा कन्फ्युजन आहे. असावं, पुष्कळ ठिकाणी असे प्रयत्न केले जातात किंवा दुसरे इन्स्ट्रुमेंट्स किंवा दुसऱ्या प्रकारचं गाणं वगैरे असं सगळं मिक्स करून एक नवीन काहीतरी निर्माण करणं ही एक माणसाची वृत्ती आहे की काहीतरी नवीन कला लोकांना, रसिकांना दाखवावी, रसिकांना ऐकवावी असं वाटतं नेहमी. पण हे जे कन्फ्युजन वगैरे, आम्ही असा विचार करतो की हिंदुस्थानात आम्हाला ऐकणारे लोक जे आपण रसिक बसलात ते किती लोक शास्त्रीय संगीत ऐकतात. पहिल्यांदाच ते म्हणतात ते उकरीत बसला तो आम्हाला काही समजत नाही, आम्हाला कंटाळा येतो त्याचा, आम्ही जातच नाही. असं म्हणल्यानंतर वाईट वाटेल की नाही, कलाकाराला वाईट वाटेल. म्हणतात हे त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे, चुकीचं असं म्हणणार नाही, विद्यार बरोबर आहे त्यांचं म्हणणं. पण हे असं म्हणण्याची वेळ आम्ही कलाकारांनीच आणलेली आहे. ह्याचं कारण आम्ही कलाकारांना, रसिकांना आम्ही आमच्या
विश्वासात घेत नाही आम्ही किंवा आम्ही काय गाणार आहोत, ते गाणारा त्याच्यामध्ये आम्ही काय बंदिश पेश करणार आहोत, त्या रागाचा काय अर्थ आहे, तो राग यावेळेसच का कायदा, ह्या सर्व गोष्टी रसिकांना आम्ही सांगत नाही. त्यामुळे रसिक आमच्यापासून लांब जातात आणि शास्त्रीय संगीतामध्ये तर फारच लांब जातात. जसं भावगीत असेल किंवा एखादं लाईट म्युझिक असेल, भजन असेल तर लोक आनंदाने ऐकतात, पण क्लासिकल म्हणलं की ऐकत नाही. हा त्याच्यामधला फरक आहे की पूर्वी 50 वर्षापूर्वी संगीत होतं आणि त्यावेळेसचा जो ऐकणारा समाज होता तो फार निराळा होता आणि त्याला इतकं महत्त्व असायचं की मुगा एखादा पारंपरिक म्हणजे दर्जेदार गवई आहे तर न चुकता इतकी गर्दी करत असत लोक की ते कधी चुकायचे नाहीत ऐकायला. आणि एका घराण्याचं गाणं ऐकायचं म्हणजे त्याच घराण्याचं गाणं ऐकायचं, दुसऱ्याचं ऐकायचं नाही. असे काही लोक होते रसिक की बस आपण किराणा घराण्याचंच गाणं ऐकायचं, ग्वाल्हेर घराण्याचंच गाणं ऐकायचं, आग्र्याचंच गाणं ऐकायचं. असे स्टॉन्च लोक होते, पण ते ऐकत असत, समजू अगर न समजू, पण त्यांना एवढं समजत होतं सुरांचा इम्पॅक्ट काय आहे, काय होते, काय सूर लागला होता. वा, आता ह्या म्हणण्यामध्ये सर्वसामान्य माणसाला काय सूर लागला होता म्हणजे हे नुसतं सांगतात, काय लागला होता म्हणजे काय कसा लागला होता सूर, हे तुम्ही ऐकल्यानंतरच तुम्हाला समजेल, तोपर्यंत समजणार नाही. सुराचा जो एक प्रभाव असतो, हा प्रभाव तुम्ही जितकं ऐकाल, जितकं तुम्ही कलाकारांची गाणी ऐकाल तेवढं तुम्हाला समजतं. कुठे कानात शिरत नाही आवाज, अजिबात कानात राहत नाही गाणं, असे कसं होणार. तर संगीत, शास्त्रीय संगीत हे ऐकण्याकरता कान तयार झाले पाहिजे, त्याच्याकरता खूप ऐकलं पाहिजे. पण तुमचं म्हणणं असं आहे का की फक्त ऑडियन्स प्रोफाईलच चेंज झाला आहे आणि गाणारे गवई किंवा वादक आहेत ह्यांच्यामध्ये काही परिवर्तन झालेलं नाही? नाही, यांच्यामध्ये खूप परिवर्तन झालेलं आहे, दोन्हीमध्ये परिवर्तन झालेलं आहे. पूर्वीचा समाज आज राहिलेला नाही ऐकायला. आज बालगंधर्वाचं नाव घेणारं खूप नवीन समाजामध्ये सुद्धा आहेत की बालगंधर्व का होते, गाणं निजराळ होतं असं म्हणतात लोक. पण बालगंधर्वसुद्धा एका वेळेला ते सुद्धा विद्यार्थी होतेच की नाही, त्यांनासुद्धा शिकवणारे गुरु होते त्यावेळेस. ते असेच म्हणजे ज्यांना म्हणतात ना समर्थ गुरु होते ते, की त्यांनी नाटकाला योग्य असं संगीत त्यांनी दिलं आणि ते त्यांच्याकडून करून घेतलं. त्यांनी बालगंधर्व एका दिवसात नाही झालेले, अनेक वर्ष त्यांनी त्याच्यावरती प्रॅक्टिस केली, रियाज केला. पूर्वी संगीताच्या तालमी ह्या 3-3 वर्ष चालायच्या. एक नाटक उभा करायचं म्हणजे 3-3 वर्षे संगीताच्या तालमी जायच्या, संगीत नाटकं असतील तेव्हा. आता काय 8 दिवसामध्ये संगीत द्यावं लागतं. माझंच उदाहरण सांगतो की मुंबईचे एक प्रोड्युसर होते, त्यांनी एका चांगल्या म्युझिक डायरेक्टरचं नावाकरता ते अडकून बसले होते. त्यांनी सांगितलं तुम्ही संगीत द्या या नाटकाला आणि तुम्ही दिलं तरच मी हे नाटक उभा करणार आहे. आणि एक दिवस असा आला की माझ्याकडे आमचे लोकसंतेचे संपादक होते विद्याधर गोखले, एक दिवस मला ते बाड घेऊन आले आणि माझ्या टेबलावर ठेवलं त्यांनी बाड. हे बघा, नाटकाची तारीख राहिली 10 ऑक्टोबर, ते माझ्याकडे 29 सप्टेंबरला आले होते आणि म्हणले ह्या नाटकाचं संगीत द्या तुम्ही. त्याच्यामध्ये 16 गाणी होती, 16 गाणी. आता मला सांगा, 16 गाणी नाटकाची गाणी, पुन्हा ती 8 दिवसामध्ये म्हणजे 29-30 म्हणजे 8-10 दिवसामध्ये एवढं सगळं संगीत देणं मुश्किल होतं. तरी पण असं जर झालं तर ते नाटक कितपत लोकांच्या मनात राहील, कारण तेवढा टाईम नाही दिला तुम्ही त्याला. पण ऑडियन्स जो आहे ना, हा आज खूप बदललेला आहे ऑडियन्स. कारण ऑडियन्सला नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत, त्यांना रुचणाऱ्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत. जोपर्यंत आमचा त्यांचा हा स्वयंग होत नाही तोपर्यंत मुश्किल आहे ती गोष्ट. काळाच्या ओघामध्ये तेही होईल. नाटकाचा विषय तुम्ही काढलात की तुम्ही नाटकाला संगीत पण दिलं, पण जितक्या तुमच्या मैफली जात्या तिथे प्रकर्षाने रसिकाला असं जाणवलं की तुम्ही ख्याल गायनाशिवाय दुसरे गायनाचे प्रकार जसं ठुमरी, कजरी, नाट्यसंगीत इत्यादी विविध प्रकार सादर केले नाहीत. त्याकडे तुमची विशेष रुची नाही असं आढळून आलं. याचं कारण काय? याचं कारण एकच शशी, की एकदा तुम्हाला सुग्रास अन्न जेवायची सवय झाल्यानंतर खानावळीतलं अन्न कसं बरं वाटेल, नाही का? हे साहजिक आहे, माणसाला ते बरं नाही वाटत काय बुवा. म्हणून पुष्कळ वेळेला आपली मुलं जेव्हा बाहेर जातात काही कामाकरता म्हणा किंवा धंद्याकरता म्हणा,
तर आई वडील घरी काय काय मुलांना काय खाणावे ते घरचं जेवण मिळत नाही, त्यांचे काय हाल होत असतील असं आई वडिलांना आठवत असतं. पण आम्ही एकदा सुग्रास भोजन खायचं ठरवल्यानंतर हे कसं आवडेल आम्हाला? नाही आवडणार. एकदा क्लासिकल शास्त्रीय संगीत ऐकणारा मनुष्य आज शक्यतो दुसऱ्या संगीताकडे वळत नाही, कारण त्याचा आनंद त्याला तिथे मिळत नाही. त्याचं मुख्य कारण हे. पण ठुमरी, नाट्यसंगीत वगैरे हे नाही, सगळं ठुमरी हे आता क्लासिकल बेस्डच आहे. हे जे संगीताचे प्रकार आहेत, ठुमरी, कजरी, गझल, अमुक तमुक, हे सगळं लोकांना असं संगीत म्हणजे सगळं आलं पाहिजे तरच तो गवई. हे बरोबर आहे, पण ते येण्याकरता ज्या तुम्हाला निसर्गाची अनुकूलता लागते जी जर नसेल ना, तर गझलचा अर्थ पुष्कळ समजत नाही लोकांना. पण गर्दी अशी असते, वा वा काय गझल गायन झाले का, अरे पण त्या गझलचा अर्थ काय ते सांगता येत नाही आम्हाला, ते आम्हाला समजत नाही. मग कशाला गेला होता? नाही, आपलं असेच लोक जातात म्हणून आम्ही जातो, हे उत्तर आहे का? तुम्हाला कुठली गोष्ट न समजता तुम्ही ऐकलीत ती आणि तुम्ही सांगितलं फार चांगली झाली आहे, तर त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा? तसंच शास्त्रीय संगीतामध्ये की भजन गायचं झालं ना तरी त्याच्यामध्ये भावना ही जोपर्यंत तुम्ही ओतू शकत नाही. भावगीत का म्हणतो की त्याच्यामध्ये भाव आहे काहीतरी, त्या शब्दामध्ये भाव काहीतरी दाखवलेला आहे आणि तो भाव जो तोपर्यंत दाखवता येत नाही, आवाजाची जो तुम्हाला देणगी, परमेश्वराची देणगी पाहिजे ती नसली तर तुम्ही ते करू शकणार नाही. तर हे काय नाही आहे ना, करू शकत नाही, त्याच्यामध्ये हात घालू नये असं माझं स्वतःचं मत आहे. पुष्कळ लोक सर्व गाण्याचा प्रयत्न, मी गझलही गातो, मी ठुमरीही गातो, मी भजनही गातो, मी अमुकही गातो, सगळं दुनियेवरचं गाणं मी गातो, पण एकातही अर्थ नाही. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन अशी परिस्थिती होते. नंतर जी गोष्ट तुम्हाला परमेश्वराने अनुकूलत दिलेली नाही ती का करायची? ठुमरी याचा अर्थ मला तरी असं वाटतं, मी एक अगदी मोठ्या धीराने स्टेटमेंट करणार आहे, म्हणजे की महाराष्ट्रातली ठुमरी गायली जात नाही, लक्षात ठेवा. हे पिया बिन नाही आवत चैन म्हणल्यानंतर ठुमरी झाली नाही. नुसतं पिया बिन नाही आवत चैन म्हणणं म्हणजे ठुमरी झाली का? ठुमरीचा भाव झाला का? नाही झाला. ठुमरी करता ज्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सांगीतिक आहेत त्या जोपर्यंत तुमच्या गळ्यात येत नाहीत आणि त्या येण्याकरता तुमचा गळा हलका लागतो, त्या सगळं बारीक नजाकतीच्या गोष्टी, हे पिया, हे जर माझ्या गळ्यात आलं नाही तर मी ठुमरी कशाला गायची? पिया बिना नाही आवत चैन आवत चैन, बारीक बारीक गोष्टी असतात ज्या ह्या गोष्टीला ठुमरी गायन, गझल गायन किंवा भावगीत गायन ह्याला बारीक बारीक गळ्यामध्ये गोष्टी ज्याला नजाकत म्हणतो आम्ही. हा नुसतं गरीसा ही सुद्धा जागा विद्यार्थ्याच्या गळ्यामध्ये येत नाही, लक्षात ठेवा. 1000 वेळा शिकावे लागते, येत नाही ते बरोबर, येत नाही. हे सांगणारा मनुष्य जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत त्यांना समजत नाही. अरे ही साधी गोष्ट तुझ्या गळ्यात येत नाही, 1000 वेळेला सांगा तरी पण ही गाडी नाही, गरिसा गरिसा ती तशीच आली पाहिजे ती. आणि ह्या बारीक बारीक ज्या गोष्टी ज्याला आपण म्हणतो, अगदी एखाद्या बाईच्या गळ्यामध्ये अलंकार असतात त्याच्यावरती बाई कलाकुसर केलेली असते ना, तशी ही संगीतातली गोष्ट आहे की तो जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत त्याची मजा नाही. तर ती निघत नाही आपल्या गळ्यातून, कशाला गायची? प्रयत्न कशाला करायचा? कारण त्याला गळ्याची अनुकूलता लागते, ती नसेल तर काय उपयोग आहे? गझल गाताना सुद्धा तो जो भाव आहे त्याला, त्या सुरांना जो मुलायमनेस दिला जातो तो आमच्या क्लासिकल शास्त्रीय संगीतामधल्या लोकांना देता येणार नाही तो. त्यामुळे त्यांनी तो प्रयत्न करू नये. गझलवरनं मला एक छोटासा किस्सा आठवला तो तुम्हाला सांगतो. आता दिल्लीमध्ये गुलाम अली खान साहेब ज्यांच्या गझल खूप लोकप्रिय आहेत आणि तिकडे सुद्धा असंच झालं की त्यांचा शो अँकर करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. तर खासाहेबांना मी सांगितलं एक पहिले थोडे गझलविषयी माहिती देण्यासाठी मी तुम्हाला एक 2-4 प्रश्न विचारीन. तर मी त्यांना म्हटलं की ह्याला गझल का म्हणतात,
ह्याला शेर शायरी आहे, तुम्ही सगळी सांगता ती शायरी सांगता, त्याच्यात नगमे असतात, पण त्याला तुम्ही गझल का म्हणता? तर त्यांनी जी त्याचं उत्तर दिलं ते फार, बघा त्या माणसाचा अभ्यास किती असला पाहिजे. उगाच जसं यांनी बरोबर सांगितलं की त्याची माहिती असल्याशिवाय त्याच्यामध्ये पडणं हा गुन्हा आहे. आणि मी सांगितलं हे मी अज्ञानापोटी विचारतोय, काही खवचटपणाने प्रश्न विचारत नाहीये. तर ते म्हणले सही बात है कि जो गजल सुनने आते हैं उनको भी पता नहीं कि इसे गजल क्यों कहते हैं. तर त्यांनी सांगितलं की गजल ये जो लफ्ज है ये आया है पहले फारसी में इसे गजाल, गजाल का मतलब है हिरन. तो बोले ये वहां से आया है कि जब हिरन को शिकारी तीर मारता है और उसके गर्दन में जब तीर लगता है तब से उसके दिल का जो दर्द शुरू होता है और वो अंत तक जो उसकी सांस की आवाज है उसे गजल कहते हैं. तो इसीलिए गजल आपको कभी खुशी की नहीं दिखाई देती, वो दर्द भरी रहती है. और जिसका आवाज में दर्द नहीं वो तो सरदर्द हो जाता है, फिर वो गजल नहीं रहती. आणि इतकं तरी मार्मिक उत्तर की त्यावेळेला मला कळलं की गझलचा अर्थ काय. तर आमचं नशीब चांगलं की आम्हाला असे कलाकार भेटतात, यांच्या निमित्ताने अशी माहिती मिळते. आता या कार्यक्रमात मी शेवटचे 2च प्रश्न आता त्यांच्यासाठी ठेवलेले आहेत की आज आपण एक यशस्वी कलाकार, यशस्वी गुरु, समर्थ गुरु, यशस्वी पिता, यशस्वी पती अशी आपली जनमानसात प्रतिमा आहे. याचं रहस्य काय, म्हणजे आपल्या ह्या यशाचं श्रेय आपण कुणाला द्याल? हे जर त्याच्याशी एकरूप नाही झालं ना तर घरामध्ये अनेक प्रकार होतात. आपण बघितलेले, ऐकलेले आहेत. माझ्या घरात परमेश्वरी कृपेने ते झालं नाही, कारण सुनासुद्धा संगीतमय झाल्या माझ्या घरात येऊन. तर हे माझं क्रेडिट नव्हे, हे त्यांचं क्रेडिट आहे. म्हणजे त्यांनी आपल्या स्वतःला विसरून ह्या फॅमिलीशी एकरूप झाली, माझ्या फॅमिलीशी, हा त्यांचा मोठेपणा आहे. तर अशी सर्व मंडळी मिळाल्यानंतर मला यशस्वी व्हायला फार त्रास पडला नाही. हे सर्व इतर लोकांनी हात दिल्यामुळे मला त्याच्यात यश मिळालं असं मी म्हणतो. मुलाखतीचा शेवटचा प्रश्न विचारण्याच्या आधी मी आपणा सर्वांचे वसन व्याख्यानमालेचे आज आवर्जून नाशिकचे बुजुर्ग कलाकार दादासाहेब खरवंडीकर जे इथे उपस्थित आहेत, ह्या सगळ्यांनी आज ही मुलाखत जरा वेगळी होती, आम्हालाही जरा नवीन आहे. अशा प्रकारचे काही मुलाखत त्यांनी कधी दिल्याचं मला तरी आठवत नाही आहे. बाकी बंदिशीवरती चर्चासत्र, वर्कशॉप्स वगैरे बरीच झाली, पण ही जरा एक वेगळ्या प्रकारची मुलाखत होती. इथे आत्मगत सांगताना, मनोगत सांगताना संगीताविषयीच्या 4 गोष्टी तुमच्यापर्यंत याव्यात अशी माझी इच्छा होती एक मुलाखतकार म्हणून. आणि मला वाटतं बऱ्याच अंशी तुमच्या एकंदर उपस्थितीवर लक्षात आहे की ती साध्य झालेली आहे. वसंत व्याख्यानमाला मी मगाशी विचार करत होतो, मी जातेगावकरांना आणि रमेशजींना आणि त्यांचे इतर कार्यकर्ते त्यांना विचारत होतो की याचा ऑब्जेक्टिव्ह काय. तर ते म्हणले की हे समाजाच्या ज्ञान प्रबोधनासाठी आहे. मला असं वाटतं की वसंत व्याख्यानमाला ह्याच्या पुढे एक वरती सत्संग म्हणून लावून ठेवावं, कारण इथे येणारी प्रत्येक व्यक्ती यांच्या समवेत 2 तास 1.5 तास घालवणं हा सुद्धा एक सत्संग आहे. छोट्या छोट्या गोष्टीपासून आपल्याला बरीच काही माहिती मिळते आणि आपलं आयुष्य कसं घालवावं ह्याचा एक दिशा आपल्याला कळते. प्रत्येक माणूस हा गुरु आहे. आपल्याला त्याच्याकडनं काय घ्यायचं हे आपल्याला जर का कळलं तर मला वाटतं आपण आयुष्यात वैयक्तिक जीवनात निश्चित यशस्वी होऊ शकू. तर आजचा कार्यक्रम संपवण्याच्या आधी मी परत एकदा सर्वांचे आभार मानतो आणि बाबांना हा शेवटचा प्रश्न विचारतोय की भारतीय संगीताच्या भविष्याबद्दल आपले विचार काय आहेत आणि तरुण गायकांना किंवा वादकांना तुम्ही काय सांगू इच्छिता. हा आजच्या मुलाखतीचा शेवटचा प्रश्न आहे. आजच्या गायकांना काही न सांगणं हेच बरं. कारण त्याचं असं आहे की आता पूर्वीची आज्ञाधारक जी वृत्ती होती ना ती आज अभावाने मिळते ऐकायला. की तुम्ही तुमचा वेळ कसा घालवता, कलेकरता घालवता का इकडे तिकडे फिरण्यातच घालवता. तुम्ही इकडे तिकडे फिरून तुमची कला तुम्हाला आत्मसात नाही करता येणार. तेव्हा तुमचा जितका जास्ती वेळ त्या कलेची सेवा करण्यामध्ये जाईल तेवढा तुम्हाला यशाचा तुम्ही पायरी उंच उंच गाठवू शकाल. हाच माझा नवीन गाणं संगीत कला करणाऱ्याला एक प्रेमाचा उपदेश म्हणत नाही मी की एक
सल्ला. मनोगत माझं मी सांगतो की तुम्ही संगीताची सेवा करण्यात लागा. त्याच्यापासून काय मला मिळणार आहे, नाव मिळणार आहे, पैसा मिळणार आहे, इकडे बघू नका. तर तुम्हाला संगीत कला तुमच्या जवळ येईल. अर्थात मला कुणी असा प्रश्न केला होता, त्याचा काय उपयोग नाही, 8-8 तास रियाज करून काही मिळतच नाही आम्हाला. हा भाग निराळा आहे. तुम्ही संगीत कला ही पैशाने विकत घेता येत नाही आणि देताही येत नाही. कला ही कधीच विकत घेता येत नाही, विकता येत नाही, असं माझं एक मत आहे. कलेशी तुम्ही जोपर्यंत एकरूप होत नाही, तर कलेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा. त्याच्यात झोकून द्या स्वतःला. की मला एक साधी गोष्ट सांगायची वाटते, इथे नमूद करावीशी वाटते की केवळ आपले प्रभाकर पणशीकर आहेत नाट्य निर्माते. त्यांनी मला काहीतरी सकाळी त्यांच्याकडे माझी अपॉइंटमेंट होती, मी गेलो होतो. तर त्यांनी मला असे समोर बसवलं टेबलावरती आणि व्यास जरा ऐकाय गुजराती मी हे करतोय काय तो मी नव्हेच. त्या नाटकातला त्यांनी एक पॅरेग्राफ त्यांनी आज जसं आज कुठलं तरी गाणं एक म्हणजे एक ब्रेथलेस, त्यांनी तो पॅरेग्राफ असा त्यांनी श्वास घेतला किंवा सोडला किंवा मला समजलंच नाही. मला असं वाटलं की हे श्वास घेताना गडबड झाली तर गडबड होईल काहीतरी. आणि ते सर्व पॅरेग्राफ संपल्यानंतर थांबले. कसं वाटलं, मी कसं वाटलं हे मी शब्दांनी सांगितलं की माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं त्यावेळेस. असा कलाकार पाहिजे की ज्याला आपल्या कलेबद्दल एवढं प्रेम होतं. वास्तविक मला सांगण्याची काय गरज होती त्यांना. पण त्यांनी म्हणले जरा ऐका कसं वाटतं तुम्हाला सांगा. हो म्हणजे मी फार छान म्हणायला पुढे मी बसलोच नाही, कारण मी इतका ते भावविमोश झालो की माझ्या डोळ्यातून अश्रू आले त्यावेळेस, आनंदाश्रू आले. वा इसको बोलताय कला. हे खरे कलेचे सेवक, हे खरे कलेचे सार्थ करणारे लोक, कलेला नावारूपाला आणणारे लोक. ते म्हणले मला याच्यात सांगा तुम्हाला कसं वाटलं. म्हणलं मी काय पामर आहे मनुष्य, मी काय सांगणार तुम्हाला. माझ्या बुद्धीच्या पलीकडचं आहे ते की हे सगळं वाक्याचे उच्चार आणि त्याचे जे त्यांनी स्वल्पविराम हे जे विराम घेतले होते हे असे होते की केव्हा घेतले मला समजलंच नाही. ते संबंध पॅरेग्राफ म्हणेपर्यंत, ते संबंध नाटकातलं वाक्य संपेपर्यंत. तर अशी कलेला तुम्ही वाहून घेतल्याशिवाय तुम्हाला कला जवळ येणार नाही, कला तुमच्यावर प्रेम करणार नाही. कला जोपर्यंत तुमच्यावर प्रेम करत नाही तोपर्यंत यश नाही तुम्हाला, असं एक माझी धारणा आहे. आणि आज आपण सर्व लोकांनी जे काही मी भारतीय संगीताच्या भविष्याबद्दल भविष्याबद्दल काय, भविष्य चांगलंच आहे. आपण भविष्य वाईट कशाला म्हणायचं, चांगलंच आहे भविष्य. चांगले चांगले लोक आहेत, नवीन नवीन तरुण पिढीमधले लोक आहेत की खरोखरीच ते बुद्धिमान आहेत. त्यांना परमेश्वराने देणगी दिलेली आहे, आवाजाची देणगी आहे, बुद्धीची देणगी आहे. फक्त कष्ट करण्याची बुद्धी द्यावी की आपण त्याच्याकरता हे परिश्रम केले पाहिजेत, तर आपल्याला ते जास्ती यशस्वी होईल. एवढंच. भविष्य तर फारच चांगलं आहे हो. एखाद्या वेळेस स्वर्गीय आनंद जो मिळतो म्हणतात ना, तो आपल्याला कदाचित पुढे मिळणार असेल अशा. कारण स्वर्गीय आनंद कशाला म्हणतात की पुढची पिढी दाखवील ते की हे स्वर्गीय आनंदाचं गाणं आहे. असून द्या, शेवटी त्यांच्या बाबतीत काही मी जास्ती बोलत नाही, पण भविष्य अतिशय उज्ज्वल आहे एवढं मी सांगू शकतो. निराशजनक नाही आहे, एवढी तितकीच गोष्ट खरी आहे. आणि आता वसंत व्याख्यानमाला आहे म्हणून मी आपल्याकरता एक वसंतातली बंदिश गाऊन मी हा माझा प्रोग्राम संपवतो. आज शशीने नाशिककर म्हणून माझी मुलाखत घेतली आहे. तेव्हा नाशिककर म्हणून मला त्याचे मुलगा म्हणून नव्हे, नाशिककर म्हणून जे काही त्यांनी प्रश्न विचारले, हे प्रश्न अत्यंत मार्मिक असे होते. माझ्या ताकदीप्रमाणे किंवा माझ्या बुद्धीप्रमाणे मी त्याला उत्तरं दिली. हे आपण लोकांनी ठरवायचं आहे की बरोबर होती का नाही ती. बहरहाल प्रत्येक वेळेला अशी मुलं जर अडचणीत धावून आली नाही तर मातापित्यांना आनंदच होतो. तसा मला आज आनंद झाला आहे.
आज आपल्या सर्व जनतेसमोर त्यांनी माझी मुलाखत घेतली. काही प्रश्न अवघडही विचारले, त्याची उत्तरं मला जमली तशी दिली. मी त्याला माझ्या सद्दीच्या देऊन मी एक वसंत व्याख्यानमाला आहे म्हणून मी जी बंदिश गाणार आहे, जा जा रे भवरा दूर दूर, तेरो सो रंग है जिनको जिन मेरो चितलियो चूर चूर. फार सोपा अर्थ आहे नाही, जरा थोडासा विचार केला. जा जा रे भवरा म्हणजे भुंगा म्हणतो आपण. जा जा रे भवरा दूर दूर, तेरे सो रंग है जिनको जिन मेरो चितलियो, तुझ्या रंगाप्रमाणे ज्याचा रंग आहे अशी जी व्यक्ती आहे की ज्यांनी माझं मन चोरून नेलेलं आहे, हा त्या स्थायीचा अर्थ आहे. अंतरामध्ये म्हणतात जबलग तरुण फूल महकता है रहत हुजूर जूर. जोपर्यंत ते फूल तरुण आहे म्हणजे टवटवीत आहे तोपर्यंत जर भुंग त्याच्यावर बसून त्याचा रस घेतो. रस झाला संपला की तो उडून जातो. तसं ही माणसाची वृत्ती ह्या बंदिशकारांनी त्याच्यात दाखवली. जबलग तरुण फूल महकत आहे रहत हुजूर जूर. हुजूर म्हणजे त्या भुंग्यालाच म्हणलेलं आहे की तोपर्यंतच त्याच्यामध्ये तो आनंद घेतो. तर मी ते बंदिश गातो.
जा जा रे जा रे बावरा दूर दूर जा जा रे बावरा दूर दूर तेरे सो रंग रंग है जिनको जिन मेरो चितलियों चूर चूर जा जा रे. धन्यवाद.